आवाज येतोय माझा सर्वांना? अ, योगेश आवाज येतोय चेक कर. सर्वांना ॲग्रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व ॲग्रिसर्च उद्योग समूहातर्फे मी तुमचे सर्वांचे स्वागत करतो. आजचा जो विषय जो मला दिलेला आहे तो म्हणजे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात हे जे काही न्यूट्रिएंट कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅश, झिंक व बोरॉन या अन्नद्रव्याचे काय महत्व आहे. आज मी तुमच्याशी या प्रत्येक न्यूट्रिएंटच्या संदर्भात सविस्तर त्याच्यावर मी तुम्हाला सांगणारच आहे. आवाज ओके. ओके. मग ते आवाज येतोय सर्वांना? मी सुरुवात करतो. ॲग्रिसर्च उद्योग समूहातर्फे मी तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आजचा जो विषय मला दिलेला आहे तो म्हणजे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅश, झिंक व बोरॉन या अन्नद्रव्याचे काय महत्व आहे. तर ह्या न्यूट्रिएंटचा कसा फायदा होतो तुम्हाला, आणि हे जे न्यूट्रिएंट आहे आजचा जो विषय आहे ते फवारणीद्वारे दिल्यानंतर कोणत्या स्टेजला दिले पाहिजे, कोणत्या स्टेजपासून त्याची सुरुवात केली गेली पाहिजे, या विषयावर मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. थोडक्यात आपण काही झाडाला 16 प्रकारचे अन्नद्रव्य लागत असतात, हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. आणि फर्टिगेशनद्वारे हे जे अन्नद्रव्य तुम्हाला काय द्यायचे, याचं तुम्ही पिट्युअल ॲनालिसिसनुसार ते किती द्यायचे, कमी असेल तर तो किती प्रमाणात द्यायचे, हे तुम्ही पिट्युअल ॲनालिसिसनुसार तुमचं फर्टिगेशन शेड्यूल तुम्ही प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. व शेजारचा हे खत देतोय म्हणून आपण त्या खताचा वापर करायचा आणि फालतू म्हणजे त्याच्याने तुमचे खर्च वाढत जातात. तर तुम्ही पिट्युअल ॲनालिसिसनुसार, सॉइल ॲनालिसिसनुसार तुम्ही ठरवा तुमच्या जमिनीला, तुमच्या पिकाला कोणत्या अन्नद्रव्याची गरज आहे. त्या पद्धतीने तुम्ही ते फर्टिगेशन शेड्यूल तुमच्या पिकाचं, तुमच्या प्लॉटचं हे तुम्ही आखलं पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही गेले पाहिजे. आज ह्या 16 अन्नद्रव्यापैकी मी आज जे महत्वाचे जे न्यूट्रिएंट आहे, जसं कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅश, फॉस्फरस, झिंक, बोरॉन या अन्नद्रव्य मी तुम्हाला आज सविस्तर माहिती सांगणार आहे. थोडक्यात ही जी स्लाइड आहे, इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट आणि तिची मोबिलिटी, कारण की आजचा जो विषय मला दिलाय त्या न्यूट्रिएंटची मोबिलिटी कशी आहे, म्हणून ते फवारणीमधून का दिले पाहिजे, याच्यात या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल. कॅल्शियम जर का बघितला की विदिन द सॉइल तो स्लो आहे, त्याची मोबिलिटी स्लो आहे, पण जेव्हा तो प्लांटमध्ये एंट्री करतो तो इमोबाईल होऊन जातो. तसंच मॅग्नेशियम सॉइलमध्ये स्लो आहे, तर त्याची विदिन द प्लांट त्याची मोबिलिटी फास्ट आहे. म्हणजे तो एका ऑर्गनमधून दुसऱ्या ऑर्गनमध्ये, म्हणजे खालच्या पानातून शेंडाकडे, शेंड्याकडून घड्याकडे त्याचं वहन चांगल्या प्रकारे होतं. तसंच तुम्ही कॅल्शियमचं जर का बघितलं, जो काही कॅल्शियम जमिनीद्वारे झाडामध्ये आपटेक ती मुळी घेते, तर तेव्हा त्याचं वहन किंवा त्याची जी वाहकता आहे ती खूप स्लो असते किंवा होतच नाही, ती मोबाईल असते. म्हणून त्याचं एका ऑर्गनमधून, म्हणजे एका पानातून दुसऱ्या पानात, दुसऱ्या पानातून शेंड्याकडे, शेंड्यातून घडाकडे ती होत नाही. त्या पद्धतीने पाहिजे त्या पटीने ती होत नाही. तसंच तुम्ही झिंक जर का बघितला, तो सॉइलमध्ये इमोबाईल आहे, पण विदिन द प्लॉट त्याची मोबिलिटी जी आहे ती स्लो आहे. तसाच बोरॉन कॅल्शियम सारखाच आहे. सॉइलमध्ये त्याची मोबिलिटी फास्ट आहे, पण जेव्हा तो प्लांटमध्ये झाड घेतं मुळीद्वारे, त्याची मोबिलिटी ही इमोबाईल आहे. तो सुद्धा कॅल्शियम सारखाच आहे, इमोबाईल. ह्या स्लाइडमधून तुम्ही जर का ह्या फोटो जर का काढला, तर तुम्हाला कोणत्या न्यूट्रिएंटची मोबिलिटी कशी आहे हे तुम्हाला या स्लाइडमधून सविस्तर समजून जाईल. मी पूर्ण तुम्हाला सांगत बसत नाही. हे जे काही न्यूट्रिएंट आहे, हे तुम्ही सर्व देतात, पण ते कोणत्या स्टेजला दिले गेले पाहिजे, ते खूप महत्वाचं असतं. तुम्ही देतात सर्व. हे जे काही न्यूट्रिएंट कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅश, झिंक व बोरॉन या अन्नद्रव्याचा तुम्ही वापर करतात.
पण त्याच्या स्टेज चुकतात असं मला जाणवतं. तर मी एक साधारण 12 वर्षापासून ॲग्री सर्च फॅमिली म्हणजे माझं ओळख करून द्यायची राहिली, मी दीपक शंकर हांबरे. माझं बी-एससी ॲग्री आणि ए-व्ही-एम झालेलं आहे. साधारण मी 12 वर्षापासून ॲग्री सर्च उद्योग परिवारासोबत आणि शेतकरी परिवारासोबत, जे काही शेतकरी आहे, त्यांच्यासोबत मी जोडले गेलेलो आहे. साधारण 12 वर्षामध्ये मी माझे 3 वर्ष हे कर्नाटक डेव्हलपमेंट म्हणजे बंगलोर रिजनमध्ये मी 3 वर्ष मी तिथं काम केलं आणि तिथं काम करत असताना मला डॉक्टर जी-एस प्रकाश जे बंगलोर डॉग्रीजचे आपण त्यांना फाउंडर किंवा जनक म्हणतो. त्यांच्यासोबत मला काम करण्याचा योग आला. त्यांच्यासोबतच मी शिकलो कारण की त्या एरियामध्ये मेनली ह्या बंगलोर रिजनमध्ये माझी सुरुवात ह्या माझ्या करिअरची ही बंगलोर रिजनमधून झाली. तिथं मी शिकलो की तिथं पण कलर सीडलेस व्हाईट सीडलेस होतात. आणि तिथं मेजरली प्रॉब्लेम यायचे कीपिंग क्वालिटी, पल्प चांगला मिळत नव्हता. स्टॉक नेक्रॉसिस, स्टेम नेक्रॉसिस या ज्या विकृती आहे, त्याला आपण विकृती म्हणतो, डिसऑर्डर म्हणतो. ह्या येत होत्या. तर त्या ओव्हरकम कसं करायचे ह्या डॉक्टर जे.एस. प्रकाश सरांसोबत राहून मी शिकलो. त्यांनी त्या पद्धतीने एक शेड्यूल तिथं बनवलेलं होतं. हे जे काही न्यूट्रिएंट आज मी तुमच्याशी बोलणार आहे, हे हा न्यूट्रिएंट कोणत्या स्टेजला दिला पाहिजे, कसा दिला पाहिजे. तर अशा पद्धतीने त्यांनी शेड्यूल तिथं बनवलेलं होतं आणि हे शेड्यूल ते लोकं वापरत होते. आणि त्या शेड्यूलनुसार गेल्यामुळे त्यांच्या ज्या येणाऱ्या ज्या विकृती आहेत, आपण त्याला डिसऑर्डर म्हणतो. क्रॅकिंग असेल, प्रॉपर पल्प मिळत नाही, ममिफिकेशन आहे, स्टॉक नेक्रॉसिस आहे. ह्या ज्या विकृती होत्या, ह्या विकृती त्यांनी त्या शेतकऱ्यांना ओव्हरकम कशा करायच्या हे त्यांना शिकवलंय, या न्यूट्रिएंटचा वापर करून. स्वतः ही जी कन्सेप्ट आहे, ही मला सांगायला खूप आवडते. मी कधीही फील्डमध्ये गेलो तर ह्या कन्सेप्ट मी लोकांना, शेतकऱ्यांना सांगत असतो. साधारण माझी पण द्राक्ष शेती आहे. मी खूप खराब जमिनीमध्ये गोदावरी काठेला म्हणजे मानूर गाव नांदूर नाक्याच्या जवळ आहे. तिथं माझी शेती आहे. तिथं मी साधारण माझी द्राक्षाची शेती आहे 10 एकर. ती सगळी कॅल्शियम कार्बोनेट सॉइल आहे. मी जेव्हा बंगलोरहून आलो, काम करायला लागलो, तर त्या पटीने आम्हाला तिथे जे उत्पन्न मिळायला पाहिजे होतं ते मिळत नव्हतं. मग मी थोडेफार त्याच्यामध्ये बदल करत गेलो. ज्या काही प्रॅक्टिसेस मी तिकडे शिकलो त्याचं युटिलायझेशन इथं करत गेलो. त्यामध्येच हे जे कॉमन आजचा जो विषय कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन याचा वापर कोणत्या स्टेजला कसा केला, तर तुम्हाला येणारा जो फॅक्टर आहे, क्वालिटी आणि क्वांटिटी हे दोन्ही फॅक्टर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मिळतात. आणि हा विषय माझ्या खूप आवडीचा आहे आणि आज मी तुमच्या समोर हा मांडतोय. आता आपण एक-एक न्यूट्रिएंट घेऊ. कॅल्शियम. बऱ्याच शेतकऱ्यांना कॅल्शियम केव्हा आठवतो? प्रत्येकाला माहिती आहे. एक-एक कारण जर का घेतलं, मेनली घड कडक झाले किंवा घडाचा दांडा कडक झाला, तर तेव्हा तो कॅल्शियम आढळतो. दुसरा, जेव्हा सायझिंग डिपिंग चालू होतात, ई-एस-एसचे किंवा हँड डिप चालू होतात, सेटिंग नंतर, तेव्हा तो लोकांना कॅल्शियम. त्याच्यानंतर जेव्हा शेवटच्या क्षणी, हार्वेस्टिंगच्या अगोदर त्याला आपण स्टॉक नेक्रोसिस म्हणतो, बर्न स्टेम नेक्रोसिस. देठाच्या मण्याच्या देठावर काळी रिंग येते आणि तो मणी देठ हळू सुकतो. त्याच्यानंतर ममिफिकेशन. ह्या ज्या काही विकृती येतात, ह्या आल्यानंतरच लोकांना कॅल्शियम आठवत असतं. कॅल्शियम हा जो न्यूट्रिएंट आहे, हा क्वालिटी आणि क्वांटिटी उत्पादनामध्ये खूप महत्वाचा अन्नद्रव्य आणि हा कॅल्शियम मी तुम्हाला जो पहिली जी स्लाईड दाखवली, मोबिलिटी प्रत्येक अन्नद्रव्याची मोबिलिटी कशी आहे? हा विथिन द प्लांट इमोबाईल आहे. म्हणजे एका पार्टमधून दुसऱ्या पार्टकडे त्याचं वहन होत नाही. आता ही जी स्लाईड आहे, या स्लाईडमध्ये जर का तुम्ही नीट जर का बघितलं, तर तुम्हाला सगळं समजून जाईल. कॅल्शियमचं वहन कसं आहे. आता जर का तुम्ही बघितलं, उदाहरणार्थ एक उदाहरण देतो. तुम्ही जो काही ड्रिपने थ्रू ड्रिप जो काही कोणचाही फॉर्म कॅल्शियम नायट्रेट असो, ईडीटी चिलेट कॅल्शियम असो किंवा कॅल्शियम ऑक्साईड असो, कोणचाही फॉर्म. जेव्हा तुम्ही ड्रिपनं देतात, तेव्हा तो मुळी पाण्याच्या प्रवाहाने कॅल्शियम झाडामध्ये कसा एंट्री होतो, तो पाण्याच्या प्रवाहाने. पाण्याचा जो प्रवाह असतो, झाड ज्या पद्धतीने पाणी घेतं, त्या प्रवाहाने कॅल्शियम झाडामध्ये एंटर होत असतो. पण जेव्हा एक आपण आता उदाहरण देतो, हा जी स्लाईड आहे, ही स्लाईड समोर ठेवून एक तुम्ही द्राक्षाचं झाड समोर ठेवा. द्राक्षाचं झाड समोर ठेवा. खोड आणि ओलांडा हा जो काही पोर्शन आहे, खालून दिलेला कॅल्शियम, जो काही ड्रिपद्वारे तुम्ही कॅल्शियम देतात, त्या खोडात
आणि ओलांड्यात त्याचं 70% स्थिरीकरण किंवा युटिलायझेशन त्या कॅल्शियमचं खालून दिलेलं तिथं होतं. ते कसं होतं? आपल्या झाडाची साल, आवरण किंवा तिची गर्थ लेंथ वाढत असते आणि ती गर्थ लेंथ वाढत असताना जे काही आवरण असतं बाहेरचं, त्या बाहेरच्या आवरणाची जी पेशीभित्तिका असते मजबूत करण्यामध्ये कॅल्शियमचं युटिलायझेशन तिथंच होऊन जातं. कारण तो पहिला स्टॉप असतो. खालून दिलेला कॅल्शियमचा पहिला आपण त्याला म्हणतो स्टॉप. बसचा जसा पहिला स्टॉप तसा खालून दिलेला कॅल्शियमचा पहिला जो स्टॉप असतो तो म्हणजे तुमचं खोड आणि वलांडा. तिथं त्याचं 70% स्थिरीकरण होतं. त्याच्यानंतर तुमचे जे जुने पानं घराची पाठीमागची जी पानं असतात, तिथं ते साधारण 15 ते 20% पर्यंत 15 ते 20% पर्यंत तिथं त्याचं युटिलायझेशन होतं. आणि जी शेंड्याकडली जी पानं असतात, आपल्या द्राक्षवेलीचंच मी तुम्हाला सांगतो. शेंड्याकडली जी पानं असतात, त्याच्यात ते शेंड्याकडल्या पानांमध्ये त्याचं लयीत लय 5% पर्यंत तिथं त्या कॅल्शियमचं वहन होतं. आणि सगळ्यात शेवटचा पोर्शन सिंक, ज्याला आपण सिंक म्हणतो. पानं हे सोर्स आहे आणि घड हा सिंक आहे. या सिंककडेच त्या खालून दिलेल्या कॅल्शियमचं वहन हे साधारण 1 ते 2% पर्यंत होतं. म्हणजे जर का तुम्ही 100 युनिट खाली टाकत असाल, जमिनीद्वारे देत असाल, तर एकच युनिट तुमच्या द्राक्ष घडापर्यंत पोहोचतो. तो म्हणजे कॅल्शियमचा युनिट. आणि द्राक्षगड हा तुमचा इकॉनॉमिकली म्हणजे उत्पादनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा पार्ट किंवा त्याला आपण ऑर्गन म्हणू द्राक्षगडाला. त्याच्यापासून तुम्ही उत्पन्न घेत असतात. तो काही 12ही महिने तुमच्या एकदा हार्वेस्टिंग केलं तिथं काही द्राक्षाची घड नसतात. पण पानं आणि हे असतात. म्हणून हा जो कॅल्शियमचं जे वहन असतं हे द्राक्ष घडाकडे खूप कमी होत असतं. 1% पर्यंत 1 ते 5% पर्यंत. चांगली सॉईल असेल तर 2, 5-6% पर्यंत. पण त्याचं वहन ह्या द्राक्ष घडाकडे खूप कमी होत असतं. म्हणून इथं आपण लक्ष दिलं पाहिजे, की जर का खालून दिलेला मी म्हणतो एक 70-80% लोकं खालून दिलेल्या कॅल्शियमवरच डिपेंड असतात. ड्रिपद्वारे दिलं कॅल्शियम म्हणजे झाडाची गरज भागली, असं नसतं. म्हणून तुम्ही हा जो न्यूट्रिएंट आहे कॅल्शियम, याला तो कुठे दिला पाहिजे? त्याचं माझं एक म्हणणं असतं, कुठे शेतकऱ्यांकडे गेलो मी, तर त्याला स्पॉटला देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे गरज कशाला आहे? तुमच्या कवळ्या पानांना, जुन्या पानांना आणि महत्त्वाचा म्हणजे तुमचा द्राक्षाचा घड, त्याला आपण बंच म्हणतो. याला कॅल्शियमची खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियमचं एकच म्हणणं तुम्ही तुमच्याकडे ठेवलं पाहिजे, की याला फवारणीद्वारे याचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, हे महत्त्वाचं आहे. आता फवारणीमधून द्यायचा कॅल्शियम, पण तो कधी द्यायचा? या स्लाइडमध्ये 2 पिक्चर जर का बघितले, बरोबर? त्या पिक्चरमधून तुम्ही समजून जाल, की कॅल्शियम कधी दिला पाहिजे. म्हणजे बाल्य अवस्थानामध्ये किंवा एक साधारण कवळ्या अवस्थेमध्ये कॅल्शियमचं किंवा पेनिट्रेशन झाडामध्ये घेण्याची कॅपॅसिटी खूप मोठ्या प्रमाणात. तेच जर का तुम्ही म्हातारपणात केले, आपण एक बालपण किंवा वाढीचं पण त्याला म्हणू आपण एक साधारण फेलफूट काढल्यापासून एक साधारण 10 ची अवस्था. ही खूप जो काही न्यूट्रिएंट तुम्ही देतात ती घेण्याची कॅपॅसिटी झाडामध्ये ह्या स्टेजपर्यंत खूप असते. पण 10 नंतर जर का बघितलं, तर तो दुसरा जो बाबा आहे म्हातारा, तो आपण धरू 10 नंतरची अवस्था. जसं त्याचं वय होत जातं, तसं त्या द्राक्ष घडाची मी तुम्हाला म्हटलो कॅल्शियम हा स्पॉटला दिला पाहिजे म्हणजे द्राक्ष घडायला. तर द्राक्ष घडाला घेण्यासाठी जर का 10 नंतर तुम्ही जर का देत असाल तो कॅल्शियम, तो द्राक्ष घड त्या पटीने तो घेत नाही मध्ये. म्हणजे त्याचं वय झालेलं असतं, त्याचं अक्युम्युलेशन किंवा त्या पेनिट्रेशन त्या द्राक्ष घडामध्ये खूप कमी होतं. ॲज कंपेअर टू कवळी अवस्था. म्हणून माझं एक म्हणणं असतं, की जो काही तुम्हाला कॅल्शियम द्यायचा, जशी तुम्ही फेलफूट काढता, तिथून कॅल्शियमचे स्प्रे तुम्ही चालू केले पाहिजे. एक साधारण 10 पर्यंत तुम्ही स्प्रे करतात. काही लोकं काय करतात, ई-एस-एस सेटिंग झाली, तिथून कॅल्शियम चालू करतात आणि अप टू हार्वेस्टिंग मारत असतात. पण त्याचा फायदा तुम्हाला मिळत नाही. म्हणून तुम्हाला येणाऱ्या ज्या विकृती ह्या जास्त प्रमाणात तिथे दिसतात. म्हणून ही समस्या दिसूच नये म्हणून तुम्ही जशी काढतात, काढल्यापासून पासून तर 10 पर्यंत जो काही तुमचा कॅल्शियमचे जे काही स्प्रे 8 स्प्रेपासून 10 स्प्रेपर्यंत तुम्ही ते कॅल्शियमचे स्प्रे केले पाहिजे. काढले की तिथून दर 5-6 दिवसाच्या इंटरव्हलमध्ये अप टू 10 तुम्ही एक साधारण 8 ते 10 स्प्रे करण्याचा प्रयत्न करा. नक्की तुम्हाला या कॅल्शियम पासून चांगला फायदा होईल. कॅल्शियमचे फायदे काय? कॅल्शियमचा पहिला फायदा आहे तो म्हणजे स्ट्रेंथ ऑफ बेरी स्किन म्हणजे
बेरी स्किनची जी भिंत असते त्याला आपण सेल वॉल म्हणतो. त्या सेल वॉलला आपण पेशीभित्तिकाला बळकटी देण्याचं काम हा कॅल्शियम करत असतो. मिनिमाइज क्रॅकिंग प्रॉब्लेम म्हणजे क्रॅकिंग प्रॉब्लेम कमी जर का तुम्हाला करायचे असतील, कारण की आता 3-4 वर्षापासून आपण खूप या गोष्टीला सामोरं जातो. अवेळी पाऊस पडणे. आता हे थोडक्यात तुम्हाला क्रॅकिंग कशी येते, हे तुम्हाला समजून सांगतो. जर का तुमच्या घरामध्ये तुम्ही जर का 10 पर्यंत जो काही कॅल्शियम प्रॉपर जर का घराला दिला नाही, 10 नंतर देऊ नये. कारण की 10 च्या आतच त्या फेलफूटपासून 10 पर्यंतच त्या कॅल्शियम द्राक्ष घडाचं कॅल्शियम घेण्याची कॅपॅसिटी खूप मोठ्या प्रमाणात असते. आता क्रॅकिंग प्रॉब्लेम कसा येतो? जेव्हा हे पाऊस पडतात, पाऊस पडल्यानंतर जे झाड पाणी उचलतं मुळीद्वारे, शेवटी तुमच्या मण्यावर टर्गर प्रेशर असतो. जे पाणी झपाट्याने उचलल्यानंतर त्या मण्यावर जो पाण्याचा प्रेशर येतो, कारण त्याची साखर असते किंवा कधी-कधी साखर पण नसते तरी पण क्रॅकिंग जातं. तर हे जेव्हा पाणी झाड घेतं मधी फास्ट, तर जेव्हा त्या मण्यावर टर्गर प्रेशर असतो. जर का त्याच्यात कॅल्शियमची लेव्हल जर का चांगली असेल, तर तो टर्गर प्रेशर मेंटेन होतो. तिथं तो मण्याला तडा जात नाही आणि जिथं कॅल्शियमच्या लेव्हल घरामध्ये जर का तुम्ही प्रॉपर कॅल्शियम जर का दिलेलं नसेल, तर तो टर्गर प्रेशर प्रॉपर राहत नाही आणि तिथं तुम्हाला क्रॅकिंगचे प्रॉब्लेम येतात. जर का तुम्ही या पद्धतीने तेलफूटपासून 10 पर्यंत प्रॉपर 8-10 स्प्रे जर का घेतले, तर इथं तुम्हाला समजा जिथं कॅल्शियम प्रॉपर दिलेला नाहीये, तिथं तुम्हाला 80-90% क्रॅकिंग येईल. पण तिथं जर का तुम्ही फवारणीद्वारे जर का प्रॉपर कॅल्शियम देण्याचा प्रयत्न जर का केला, तुम्ही 10-15% तुमच्या तिथं नुकसान होऊ शकतं. तर ह्याप्रमाणे तुम्ही तो क्रॅकिंगचा प्रॉब्लेम मिनिमाइज करू शकता. बॉट्रायटिस इन फ्लॉवरिंग म्हणजे प्रिव्हेंट बॉट्रायटिस इन फ्लॉवरिंग म्हणजे बॉट्रायटिसला प्रिव्हेंट करणं. आता याच्यात कॅल्शियमचा पण खूप मोठा वाटा. जी सड होते, बॉट्रायटिस का का होते? सतत पाऊस पडणे, दव पडणे, त्या फ्लॉवरिंगमध्ये ते पाणी साचणे, याच्यामुळं तिथं जर का प्रॉपर स्ट्रेन जर का नसेल त्या दोड्याला किंवा त्या पोलन ट्यूबला किंवा त्या फ्लॉवरिंगमध्ये, तर तिथं हे बॉट्रायटिस म्हणजे आपण त्याला फळकूज म्हणतो, हे येण्याची समस्या असते. पण कॅल्शियमची जर का तुम्ही प्रॉपर वापर जर का दोडावस्थेच्या अगोदर जर का 3-4 स्प्रे जर का प्रॉपर घेतले, तर या समस्येला सुद्धा तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. आता थंडीमध्ये जेव्हा ओव्हरकम काही ताण येतो झाडावर, तेव्हा खूप अति थंडी पडते. जसं आपलं एक साधारण ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबरचं जे वातावरण असतं, नाईट टेम्परेचर कमी असणं आणि मॉर्निंग टेम्परेचर जास्त असणं. ह्या टाईमाला जो डे नाईट टेम्परेचरमध्ये जर का खूप मोठ्या प्रमाणात व्हेरिएशन म्हणजे नाईट ह्या साधारण 5 डिग्री 7 डिग्रीच्या आणि मॉर्निंग टेम्परेचर साधारण 30-32 डिग्रीचं तेव्हा सुद्धा झाडावर स्ट्रेस असतो. आणि जर का तुमचं कॅल्शियम जर का तुम्ही प्रॉपर जर का फवारणीद्वारे झाडाला दिलेला असेल, जमिनीद्वारे दिलेला असेल, तर हा जो कोल्ड विंटरमध्ये येणारा जो ताण आहे, हा जर का कॅल्शियमचे लेव्हल चांगले असतील, तर तो ओव्हरकम होईल. त्या स्टेजमधून झाड व्यवस्थितरित्या बाहेर निघेल. अजून एक फायदा तो म्हणजे तुमची बर्न स्टेम नेक्रॉसिस त्याला प्रिव्हेंट करणं, ती न होणे कॅल्शियमच्या लेव्हल जर का चांगल्या असतील. म्हणून कॅल्शियमचा वापर हा प्रॉपर करण्याचा प्रयत्न करणे. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे, तो म्हणजे कीपिंग क्वालिटी आणि शेल्फ लाईफ. जो पल्प, जे तुम्हाला अपीअरन्स किंवा जे आपण त्याला म्हणतो ब्लूम, ह्या ज्या काही गोष्टी मिळण्यासाठी कॅल्शियमचा पण खूप मोठा वाटा आहे. तर तो अर्ली स्टेजेसमध्येच देण्याचा प्रयत्न करावा. दुसरा जो न्यूट्रिएंट आहे तो महत्त्वाचा म्हणजे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम म्हणजे जे कोणत्या वनस्पतीत आता आपण द्राक्षाचं म्हणू. द्राक्षाचं स्वयंपाकघर म्हणजे पान. या पानामध्ये अन्नद्रव्य किंवा जे अन्न तयार करण्याचं जे काम करतं, निर्मितीला जे चालना देतं, तो म्हणजे मॅग्नेशियम न्यूट्रिएंट. महत्वाचा न्यूट्रिएंट. म्हणजे अन्न तयार झालं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरळीत पार होणार. तसंच एटीपी सायकल आपण त्याला म्हणतो एडिनोसाइन ट्रायफॉस्फेट सायकल. त्यालाच म्हणतात कार्बोहायड्रेटची निर्मिती. या कार्बोहायड्रेटच्या निर्मितीमध्ये सुद्धा मॅग्नेशियमचा खूप महत्वाचा वाटा आहे. जर का मॅग्नेशियम डिफिशियंट जर का असेल, तिची कमतरता जर का कमतरता जर का आलेली असेल, तर काय होतं? तुम्हाला येणाऱ्या साईज चांगला न मिळणे, पानांचा अ, आकार चांगला नसणे, हिरवेपणा चांगला नसणे, त्याच्यानंतर फुलातून फळामध्ये जे रूपांतर होतं, ती प्रॉपर न होणे. याला याचं रिलेशन आहे ते कार्बोहायड्रेटच्या रिलेटेड किंवा तुम्हाला बर्न चांगला न मिळणे. बरोबर? आपण म्हणतो कार्बोहायड्रेटचे लेव्हल चांगले असतील तर तुम्हाला बंच वगैरे सगळं काही प्रॉपर मिळतं. झाड हेल्दी असतं.
त्या कार्बोहायड्रेटच्या निर्मितीमध्ये मॅग्नेशियमचा खूप महत्वाचा वाटा असतो. तर म्हणून मॅग्नेशियम जर का कमी पडला, तर ह्याच्या कार्बोहायड्रेटच्या जे झाडामध्ये जे काही स्टोअर झालेलं असतं, याचं वहन जिथं गरजेचं ठिकाण असतं, जसं घड असेल, घडाला कार्बोहायड्रेटची गरज असते, तिथं त्याचं वहन होत नाही. म्हणून तुम्ही ह्या मॅग्नेशियमकडे खूप महत्वाचं लक्ष दिलं गेलं पाहिजे. काय होतं आणि अजून एक महत्वाचं, आपल्या ह्या ज्या सॉईल सगळ्या ज्या आहे, ह्या पोटॅश रिच सॉईल आहे. तुम्ही पीटीओल काढतात किंवा सॉईल टेस्ट करतात, पोटॅशची लेवल एकदम हायर साईडला आहे. मॅग्नेशियम जर का बघितला तो डिफिशियंट किंवा एकदम काठावर असतो. म्हणून आपल्या सॉईलमध्ये तुम्ही फवारणीद्वारे जर का स्प्लिटमध्ये खालून तो तुम्हाला कॅल्शियम द्यायचाच आहे. तो जर का तुम्ही फवारणीद्वारे स्प्लिटमध्ये जर का देत असले, तर ती कॅल्शियमची जी डिफिशियंट आहे, ती तिची गरज पूर्ण होईल. अजून एक मॅग्नेशियम बद्दल जर का बोलायचं, तर व्हरायटी वाईज मॅग्नेशियमचे ॲप्लिकेशन बदलतात. जसं कलर व्हरायटी जर का म्हटलं तुम्ही, जेवढे रेड सीडलेस, ब्लॅक सीडलेस आहे, तर त्या व्हरायट्यांना व्हाईट व्हरायटीच्या तुलनेत, थॉम्सनच्या तुलनेत मॅग्नेशियम खूप चांगल्या अ, जास्त प्रमाणात लागत असतो. गरज असते मॅग्नेशियमची. तसंच आता जे काही म्युटंट आले मार्केटमध्ये, जसं थॉम्सनचा म्युटंट E2 क्लोन आहे. इलॉंगेटेड व्हरायटीजमध्ये जे काही आता नवीन म्युटंट आले, जसं एसिसिन आहे, आर्के आहे, सुपरसोनक आहे. या व्हरायट्यांना पण मॅग्नेशियमची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. मॅग्नेशियमच्या लेव्हल जर का चांगल्या ठेवल्या, तर त्याच्यात येणाऱ्या ज्या विकृती आहेत, त्या तुम्हाला दिसत नाही. तसं आता आपण मॅग्नेशियम कमी असेल समजा, त्याची लेव्हल जर का कमी असेल, ह्या व्हरायटींना का गरजेचं आहे? की जसं क्लोन 2 म्हणू. काही लोकं म्हणतात, की तो हार्वेस्टिंगला आला तर तो थोडा नरम पडतो. बरोबर? थॉम्सन आणि क्लोन 2 जर का कंपेअर केला आपण जर का इन आपण मॅग्नेशियमच्या दृष्टिकोनातून. तर थॉम्सनला जर का उदाहरण धरू आपण 50 किलोपर्यंत जर का एकरी मॅग्नेशियम लागत असेल, तोच क्लोन 2 किंवा एस-एस-एन ज्या काही म्युटंट नवीन व्हरायटी आल्या, त्यांना साधारण 65 ते 70 किलोपर्यंत मॅग्नेशियम लागतो. तोच कलर व्हरायटीला जर का म्हटला थॉम्सनच्या तुलनेत, तर साधारण 75 ते 80 किलोपर्यंत मॅग्नेशियम लागतो. ह्या पद्धतीने तुम्ही जर का व्हरायटी वाईज मॅग्नेशियमचे ॲप्लिकेशन जर का केले, तर तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. तर हा न्यूट्रिएंट खूप महत्वाचा न्यूट्रिएंट आहे आणि आपल्या पोटॅश रिच सॉईल असल्यामुळे त्याला तुम्ही फवारण्यातून देण्याचा प्रयत्न करा. आता हिची कमतरतेची लक्षणे काय आहे? स्टॉक नेक्रोसिस. स्टॉक नेक्रोसिस म्हणजे काय? तुमचा घराचा दांडा किंवा देठ सुकणे हा जो काही प्रकार दिसतो, आपण म्हणायचो की फक्त कॅल्शियममुळे स्टॉक नेक्रोसिस वॉटर बेरीज येतात. नाही. मी कधी सर्च केला आता ह्या 2-3 वर्षामध्ये मी काल परवाच डॉक्टर जे.एस. प्रकाश सरांशी बोललो. तर त्यांनी मला सांगितलं की नाही, आपण कॅल्शियमकडेच बोट करायचो. पण मॅग्नेशियम सुद्धा ह्या विकृतींना स्टॉक नेक्रोसिस वॉटर बेरीजला खूप महत्वाचा न्यूट्रिएंट आहे. याच्या लेव्हल कमी जर का असल्या, तर तुम्हाला स्टॉक नेक्रोसिस आणि वॉटर बेरीजचे प्रॉब्लेम येतात. तर स्टॉक नेक्रोसिस म्हणजे काय? तुमचा जो देठ असतो, देठ व घडाचा दांडा, तो सुकणे, बरोबर? आणि शेवटी तो सुकतो, तर त्याला आपण स्टॉक नेक्रोसिस म्हणतो. ही तिची कमतरतेची लक्षणे आपण त्याला किंवा विकृती म्हणू, मॅग्नेशियमची विकृती. तसंच वॉटर बेरीज म्हणजे तो पल्प मण्यामधला जो पल्प जो असतो, तो पूर्ण वॉटरी, पाण्याचं प्रमाण जास्त राहणे, त्याला आपण वॉटर बेरीज म्हणतो. ही सुद्धा विकृती किंवा ही जी काही कमतरतेची लक्षणे ही मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे दिसतात. आणि हे जे रेडनिंग ऑफ लीव्हज आहे, जसं कलर व्हरायटी जी आहे, मेनली जेवढ्याही कलर व्हरायटी तिथं आपल्याला हा प्रॉब्लेम येतात. पानं लाल पडणे. म्हणून मी सांगत असतो, की तुम्ही ह्या व्हरायट्यांना मॅग्नेशियमचे फर्टिगेशनद्वारे आणि फवारणीद्वारे मॅग्नेशियमच्या लेव्हल ह्या वाढवल्या पाहिजेत. झिंक. तिसरा न्यूट्रिएंट ह्या माझ्या लेक्चरमधला तो म्हणजे झिंक. झिंक जर का म्हटलं, तर प्रत्येकाला माहिती आहे ऑक्सिजनची निर्मिती करणे. ऑक्सिजनची निर्मिती म्हणजे काय? ऑक्सिजन म्हणजे आय. आयला चालना करणे किंवा आयला बूस्ट करणे. हे झिंकचा महत्वाचा रोल आहे. त्याच्यामुळे ऑक्सिजनची निर्मिती तुम्हाला झिंकच्या याच्यामुळे होते. कॅनोपी नियोजनामध्ये सर्वात तसा मॅग्नेशियम पण कॅनोपी नियोजनामध्ये खूप महत्वाचं न्यूट्रिएंट आहे. म्हणजे तुमचा हरितद्रव्य निर्मिती,
त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्स याच्यामध्ये खूप महत्वाचं मॅग्नेशियम पण आहे. पण त्याच बरोबरीने झिंक हा सगळ्यात महत्वाचा न्यूट्रिएंट कॅनोपी नियोजनामध्ये. तुम्हाला 2 पेऱ्यातील अंतर, त्याच्यानंतर शेंड्याची वाढ, त्याच्यानंतर पानाचा आकारमान व्यवस्थित राहणे यासाठी झिंक खूप महत्वाचा अ, काम करत असतं. युनिफॉर्म सेटिंगमध्ये आता काही लोकं काय करतात जनरली झिंक जर का डिफिशियंट असेल, जर का तुमच्या झिंकचे प्रे जर का प्रॉपर गेलेले नसतील, फ्लॉवरिंगच्या अगोदर म्हणजे किंवा फ्लॉवरिंगमध्ये, तर तुम्हाला एकसारखे मणी मिळत नाही. आपण त्याला शॉर्ट बेरीज म्हणतो आणि लोकांचं लक्ष जातं बोरॉनकडे. पण बोरॉन बरोबरच झिंक सुद्धा खूप महत्वाचा न्यूट्रिएंट आहे आणि त्याचे सुद्धा फवारे तुम्ही सुरुवातीपासून टप्प्याटप्प्याने घेतले पाहिजे. चौथा जो फायदा आहे द्राक्षमण्यातील ब्रश ची वाढ चांगली होते. हा झिंक जर का द्राक्षामध्ये जर का समोर जर का ठेवला, तर हा जो मुद्दा जो आहे फायद्यामधला द्राक्षमण्यातील ब्रश, जर का द्राक्षमण्यातील ब्रश जर का प्रॉपर जर का नसेल, तर तुमची येणारं जे शेवटचं हार्वेस्टिंगचं जे उत्पन्न आहे, त्याची कीपिंग क्वालिटी प्रॉपर राहणार नाही. त्याची शेल्फ लाईफ तुम्हाला चांगली मिळणार नाही. त्याचा पल्प तुम्हाला चांगला मिळणार नाही. कारण ब्रश काही फोटो येतात आपल्याला, एका मण्याला धरून घड उचलतात. जी स्ट्रेंथ त्या मण्याला असते ती फक्त त्या ब्रशमुळे असते. त्या मण्याचा ब्रश किंवा त्या घडाचा ब्रश खूप चांगला असतो, चांगल्या पद्धतीने वाढलेला असतो. तर या ब्रशची डेव्हलपमेंट प्रॉपर जर का करायची असेल, तर तो झिंक हा न्यूट्रिएंट तुमच्यासाठी किंवा आपल्या द्राक्षासाठी खूप महत्वाचा न्यूट्रिएंट आहे. म्हणून तो सुरुवातीपासून हा टप्प्याटप्प्याने देत गेला पाहिजे पिकाच्या कॅनोपीच्या वाढीनुसार. द्राक्ष मण्याच्या लांबीत वाढ होते. म्हणजे जेवढेही इलॉंगेटेड व्हरायटीज आहे, त्यांना जर का तुम्हाला प्रॉपर बेरी इलॉंगेशनसाठी जर का सुरुवातीपासून किंवा फ्लॉवरिंगमधून जे काही तुमचे स्प्रे जातात जीएचे, त्याच्यासोबत जर का तुम्ही झिंकचा वापर केला, कारण तो आहे. आयचा मेजर रोल आहे पेशीची लांबी करणे, लांबी वाढवणे. तर त्यासाठी हा झिंक सुद्धा खूप महत्वाचा न्यूट्रिएंट आहे. कमतरतेची लक्षणे. त्याची कमतरतेची लक्षणे मेनली आपल्याला दिसून येतात. कॅनोपी 2 पेऱ्यातील अंतर कमी राहणे, पानांचा आकार छोटा राहणे, कॅनोपीची वाढ व्यवस्थित नसणे, याला कारणीभूत झिंक सुद्धा असतो. त्याच्याकडे सुद्धा चांगल्या प्रकारे लक्ष दिलं गेलं पाहिजे. जर का तुमची कीपिंग क्वालिटी जर का मणीगळू होत असेल किंवा पल्प चांगला मिळाला नसेल, तर याला याला असं तुम्ही असं समजायचं की त्याच्यातला तो ब्रश आहे तो कमकुवत आहे. त्याच्यामुळे तुमचा मनी गळ होते. तो ब्रश प्रॉपर जर का तुम्हाला ठेवायचा असेल, तर झिंक हा खूप महत्वाचा न्यूट्रिएंट. बोरॉन. बोरॉन बद्दल सगळ्यांना माहीतच आहे. एवढी काही गरज नाहीये. कारण की बोरॉन प्रत्येकाला माहिती आहे तो कधी दिला पाहिजे, काय दिला पाहिजे. पण मी थोडक्यात त्याचे फायदे सांगतो. तो जर का तुम्ही म्हटला तर कॅल्शियमचा वाहक. जेव्हाही बोरॉनचा फायदा म्हणजे काय? जेव्हाही म्हणजे तो कॅल्शियमला ट्रान्सपोर्टेशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर बोरॉनचा खूप महत्वाचा वाटा आहे कॅल्शियमला. तसंच परागीभवन क्रियेत मदत करणे. म्हणजे जे काही पोलिनेशन त्याला आपण परागकण म्हणतो. त्याला बळकटी देणे आणि बळकटी दिल्यामुळं ती जी काही फ्लॉवरिंग तुमची व्यवस्थितरित्या पार पडते. या क्रियेमध्ये बोरॉनचा खूप मोठा वाटा आहे. तसंच द्राक्षमळातील स्टार्च म्हणजे शेवटच्या क्षणाला जेव्हा तुमचं हार्वेस्टिंग एक साधारण 100 दिवसाला 100-110 दिवसाला जसं मण्यामध्ये किंवा 90 दिवसानंतर पाणी जे मण्यामध्ये फिरतं, तर त्या मण्यामध्ये स्टार्च असतो. त्या स्टार्चचं रूपांतर शुगरमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी, रूपांतर करण्यासाठी बोरॉन हा खूप महत्वाचा न्यूट्रिएंट आहे. तसंच एकसारखे द्राक्षमणी व सीडिंग होण्यासाठी जसं तुम्हाला बोललो मी मागच्या झिंकच्या याच्यामध्ये, की एकसारखे तुम्हाला मणी जसं आपण लक्ष देतो फक्त बोरॉनकडे, पण तसं झिंक पण खूप महत्वाचं आहे. एकसारखे मणी किंवा एकसारखी सेटिंग मिळण्यासाठी. त्याची कमतरतेची लक्षणे शॉर्ट बेरीज दिसली म्हणजे बोरॉनची कमतरता ही आहे, हे तुम्ही ओळखलं गेलं पाहिजे. द्राक्षमळ्यातील शुगर कमी असणे व त्याचं रूपांतर शुगरमध्ये न होणं, तर त्यालाही बोरॉन काही प्रमाणात कारणीभूत असतो. तसंच दोडागळ व फुलगळ होणे यालाही बोरॉनची कमतरता कारणीभूत असते. म्हणून बोरॉन हा सुद्धा न्यूट्रिएंट कॅल्शियम बरोबर जर का कंपेअर जर का केला तुम्ही,
तर हा सुद्धा इमोबाईल न्यूट्रिएंट आहे. विदिन द सॉइल तो फास्ट आहे त्याची मोबिलिटी. पण जेव्हा तो झाडामध्ये एंट्री करतो, तेव्हा तो इमोबाईल फॉर्ममध्ये होऊन जातो. म्हणजे तिची गती झाडामध्ये एकदा तिने एंट्री केली, तर तिची सुद्धा कॅल्शियम सारखीच तिची गती असते. म्हणून तो जिथं पाहिजे तिथं पोहोचत नाही. म्हणून हा सुद्धा न्यूट्रिएंट तुम्ही फवारणीद्वारे दिला गेला पाहिजे. पोटॅश माझा ह्या न्यूट्रिएंट महत्वाचा न्यूट्रिएंट म्हणजे पोटॅश. खूप महत्वाचा न्यूट्रिएंट. आपल्या नाशिक जिल्हा किंवा ओव्हरऑल जिथेही द्राक्ष होतात, बंगलोर जर का सोडलं, हां ठीक आहे, बंगलोरला पण आहे पोटॅश रिच सॉइल. तर हे जे सॉइल आहे, हे पोटॅश रिच सॉइल आहे. पिट्यूल चेक करतो आपण, पोटॅश खूप चांगल्या प्रकारे आहे. पिट्यूलमध्ये पण आहे, हायर साईडला आहे. तर हा सुद्धा न्यूट्रिएंट आपल्या द्राक्ष पिकामध्ये खूप महत्वाचा न्यूट्रिएंट. आणि महत्वाचा त्याचा फायदा जर का सगळ्यांना माहीत असावा, तो म्हणजे स्टोमॅटल ओपनिंग आणि क्लोजिंग सुरळीत चालू ठेवणे. यासाठी पोटॅशचा खूप महत्वाचा वाटा. स्टोमॅटल ओपनिंग म्हणजे काय? ते आपल्या पानांवर जे रंध्र असतात, छोटे-छोटे छिद्र असतात किंवा मणी असतो, द्राक्षाचा मणी. त्याच्यावर छोटे-छोटे छिद्र असतात. या छिद्रांचं उघड-झाप व्यवस्थितरित्या चालू ठेवण्यासाठी हा पोटॅशचा खूप महत्वाचा वाटा आहे. पोटॅश जर का डिफिशियंट असेल, ती ही स्टोमॅटल ओपनिंग म्हणजे पर्णरंध्रांची उघड-झाप हिची सुद्धा गती मंदावते. म्हणून पोटॅश हा सुद्धा प्रॉपर तुमच्या झाडामध्ये तुम्ही दिला गेला पाहिजे. मण्यातील शुगर तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे शुगर वाढवायची म्हणजे पोटॅश देणं एक महत्वाचा रोल आहे. कलर डेव्हलपमेंट म्हणजे युनिफॉर्म कलर, युनिफॉर्म ब्लूम एकसारखा कलर येण्यासाठी पोटॅश खूप महत्वाचा आहे. पोटॅशचे लेव्हल जर का झाडामध्ये चांगले असतील, की तुम्ही टप्प्याटप्प्याने त्याला जर का देत असाल झाडाला, त्या द्राक्षाच्या झाडाला, तर बायोटिक स्ट्रेस म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं सुद्धा काम हा पोटॅश करत असतो. तसंच अबायोटिक स्ट्रेस टॉलरन्स साठी सुद्धा पोटॅश खूप महत्वाचा रोल प्ले करतो. अबायोटिक स्ट्रेस म्हणजे काय? की जसं अवेळी पाऊस पडणे, सडन टेम्परेचर डाऊन होणे, अति उष्णता असणे, ह्या गोष्टींमुळे झाडावर ताण येत असतो. खूप पाऊस पडणे, सतत 4-5 दिवस जर का कंटिन्यू पाऊस पडला, तर झाडं आपली जी वनस्पती आहे, द्राक्षाचं झाड हे स्ट्रेसमध्ये जातं, अबायोटिक स्ट्रेसमध्ये जातं. तर पोटॅश जर का प्रॉपर झाडामध्ये असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींना ओव्हरकम करण्याचं किंवा प्रतिकार करण्यासाठी हा पोटॅश खूप महत्वाचा वाटा तुमच्या वनस्पतीमध्ये उचलत असतो. आता मिटिगेटिंग सेन्सेनस म्हणजे काय? कधी-कधी काय होते, प्लांट किंवा फ्रूट लवकर मॅच्युरिटीकडे त्याचं कडे जात असतं आणि ते सिम्प्टम्स आपल्या दृष्टिकोनातून चांगले नसतात. त्याची मॅच्युरिटी ही वेळेतच झाली पाहिजे. ती वेळेच्या अगोदर जर का होत असेल, तर ते आपल्या दृष्टिकोनातून चांगलं नाही. तर तिथं सुद्धा समजायचं, की तुम्ही पोटॅशच्या लेव्हल ह्या कमी आहे. म्हणून पोटॅश काय महत्वाचा रोल प्ले करतं, की त्याचं महत्वाचा रोल आहे. तर ती अर्ली मॅच्युरिटी न होऊन देण्यासाठी सुद्धा पोटॅश हा खूप महत्वाचा वाटा उचलतो. तसंच पोलन ट्यूब ग्रोथ. पोलन ट्यूब ग्रोथ म्हणजे काय? कधी-कधी फ्लॉवरिंगमध्ये जर का अ, अति मागच्या वर्षीची कंडिशन जर का आपण बघितली, सतत खूप पाऊस राहणे, दव मोठ्या प्रमाणात पडणे. ह्यामुळे याला काय होतं, जे पोलन ट्यूबची जी ग्रोथ आहे, ती प्रॉपर होत नाही आणि ती प्रॉपर जर का झाली नाही, तर तुमची जी फ्लॉवरिंग मधली जी अवस्था असते म्हणजे फ्लॉवरिंग टू सेटिंग समजा ती 10 दिवसात होणार असेल आणि पोलन ट्यूबची ग्रोथ जर का चांगली होईल, तिला ते 12-15 दिवस घेईल आणि जेवढं फ्लॉवरिंग लांबेल, तेवढं आपल्यासाठी प्रॉब्लेम वाढतात. म्हणजे पोलन ट्यूबची वाढ जर का चांगली झाली नाही, तर ती फ्लॉवरिंग प्रॉपर पास होणार नाही. आणि म्हणूनच ह्या ज्या विकृती येतात, जसं बॉट्रायटिस जे येतं, तर ह्या गोष्टीमुळेच येत असतं. म्हणून पोटॅश जर का प्रॉपर किंवा त्या अवस्थेत जर का तुम्ही देत राहिले, की ह्या पोलन ट्यूबच्या वाढीसाठी किंवा त्याच्या ग्रोथसाठी तुम्हाला पोटॅश हा खूप महत्वाचा फायदा देतो. आता हे जे काही न्यूट्रिएंट मी तुम्हाला सर्व सविस्तररीते तुमच्या पुढे मांडले, कारण की ही जी प्रॅक्टिस आहे माझ्याकडे मी राबवत असतो माझ्या शेतामध्ये आणि लोकांना सांगत असतो आणि आम्ही ॲग्रिसर्च उद्योग समूह
या गोष्टीवर, कारण ही न्यूट्रिएंट बेस्ड कंपनी आहे. आम्ही साधारण एक 6 वर्षापासून म्हणजे बंगलोरला या गोष्टीची मी सुरुवात केली होती. त्याचं युटिलायझेशन इकडे आल्यानंतर नाशिकमध्ये त्याचं मी युटिलायझेशन करायला सुरुवात केली. हे जे आज तुम्हाला न्यूट्रिएंट प्रेझेंट केले, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन, पोटॅश आणि त्याचंच बरोबर थोडा फॉस्फरस. हे न्यूट्रिएंट तुम्हाला खूप गरजेचे न्यूट्रिएंट आपल्या द्राक्ष शेतीमध्ये. तर आम्ही एक कॉम्बिनेशन जे बनवलेलं आहे ॲग्रिसर्च उद्योग समूहाने, ते म्हणजे कॅल्मिनो प्लस झिंका बोर, मॅग्नेशियम सल्फेट आणि एम-ए-पी. पण त्याच्याबरोबर आपण म्हणतो 1261. आता कॅल्मिनोमधून काय मिळतं? आता हे जे मी न्यूट्रिएंट तुम्हाला प्रेझेंट केले, हे सगळे न्यूट्रिएंट आहे. हे काही पी-जी-आर नाहीये. आणि हे कधी दिले पाहिजे याला आपण महत्त्व दिलं पाहिजे. तर कॅल्मिनोमधून तुम्हाला अमोनो ॲसिड मिळतो आणि त्याच सोबतीने तुम्हाला कॅल्शियम. अमोनो ॲसिड म्हणजे काय? जेव्हा तुम्ही अमोनो ॲसिड वरती स्प्रे करता, तर त्याचं एंड प्रॉडक्ट तो असतो म्हणजे प्रोटीन. जे तुमच्या झाडाला प्रोटीन मिळतात आणि त्याचं रूपांतर नंतर कार्बोहायड्रेट्समध्ये होत असतं. तर कॅल्मिनोमधून तुम्हाला अमोनो ॲसिड मिळतो प्लस कॅल्शियम हा 10% मिळतो. म्हणजे अमोनो ॲसिडने चिलेट केलेला कॅल्शियम. झिंकाबोर. हे झिंकाबोरमधून हा झिंकाबोर जो प्रॉडक्ट जो आहे, हा पोटॅशियम सॉल्टनी जे काही न्यूट्रिएंट याच्यामध्ये आहे, झिंक, बोरॉन आणि तुम्ही नावामध्येच जर का म्हटलं झिंका बोर, झिंक, कॅल्शियम आणि बोरॉन. बोरॉन जर का सोडलं तर झिंक आणि कॅल्शियमचं जे चिलेशन आहे ते पोटॅशियम सॉल्टनी केलेलं आहे. हा जो प्रॉडक्ट तुम्ही कोणत्याही जेवढे आपले ॲग्रो केमिकल्स आहेत त्याच्यावर तुम्ही मिक्सिंग करू शकता. बरोबर. तर ह्या प्रॉडक्टमध्ये झिंकाबोरमध्ये झिंक 3% आहे, बोरॉन 0.5% आहे, पोटॅश 7.5% आहे आणि कॅल्शियम याच्यात कमी आहे 1.5% फक्त. म्हणून आपल्याला कॅल्मिनो त्याच्यासोबत घ्यावा लागतो. प्लस ह्या कॅल्मिनो झिंकाबोर कॉम्बिनेशनवर तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट ॲड करायचा आहे. म्हणजे मॅग्नेशियम सल्फेटमधून तुम्हाला मॅग्नेशियम ॲज अ न्यूट्रिएंट पण मिळतो आणि सल्फेट स्वरूपातला तुम्हाला सल्फर पण झाडाला मिळत असतो. प्लस याच्यामध्ये तुम्हाला एम-ए-पी 1261 हे कॉम्बिनेशन मिक्स करायचं आहे. म्हणजे त्याच्यातून तुम्हाला नायट्रोजन कमी प्रमाणात आणि फॉस्फरस. हा जर का कॉम्बिनेशन जर का बघितलं, याच्यात तुम्हाला एन-पी-के म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. त्याच्यानंतर तुमचं कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर आणि झिंक आणि बोरॉन ह्या कॉम्बिनेशनमधून तुम्हाला तुमच्या पिकाला फवारणीद्वारे टप्प्याटप्प्यात जर का दिलं, तर हे सगळ्या गोष्टी त्या न्यूट्रिएंट त्या झाडाला मिळत जातील. याच कॉम्बिनेशनला आम्ही जे म्हणतो, ही नोव्हेल कॉम्बिनेशन आहे, एकदम प्रूव्ह आहे. जे कॉम्बिनेशन आहे कॅल्मिनो, झिंकाबोर, मॅग्नेशियम सल्फेट आणि आता आम्ही एक आमचे डॉक्टर बॅनर्जी म्हणून एक आहे केनियाला. तिने आम्हाला सजेस्ट केलं होतं, तुम्ही हे कॉम्बिनेशन रिकमेंड करता. खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. तुम्ही नक्की याचा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. तर डॉक्टर बॅनर्जी हे केनियाला काम करतात. याच्यामध्ये गुलाबामध्ये आणि त्यांचा खूप दांडगा अनुभव आहे या न्यूट्रिएंट केमिस्ट्रीमध्ये. तर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं, की तुम्ही त्याच्यामध्ये एम-ए-पी चं सुद्धा मिक्सिंग करायला लावा, जेणेकरून हा कॉम्प्लेक्स जो जाईल, याचा शेतकऱ्यांना किंवा त्या वनस्पतीला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आता याचं प्रमाण जर का म्हटलं, अॅल्युमिनो किती घ्यायचं, झिंकाबोर किती घ्यायचं, मॅग्नेशियम सल्फेट किती घ्यायचं आणि एम-ए-पी किती घ्यायचं. अॅल्युमिनोचं प्रमाण जे आहे ते 0.75 ग्राम म्हणजे 0.75 ग्रॅम प्रति लिटर. झिंकाबोरचं जे प्रमाण आहे हे 2.5 मिली प्रति लिटर. मॅग्नेशियम सल्फेटचं जे प्रमाण आहे ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर आणि 1261 त्याला आपण एम-ई-पी म्हणतो, मोनोअमोनियम फॉस्फेट. याचं जे प्रमाण तुम्हाला ह्या कॉम्बिनेशनमध्ये टाकायचं जे आहे ते 0.30 ग्रॅम प्रति लिटर. अशाप्रमाणे जर का हे कॉम्बिनेशन तुम्ही मिक्स केलं आणि हे कॉम्बिनेशन कधीपासून वापरायचं?
आता मी तुम्हाला सांगितलं कॅल्शियम कधी दिला पाहिजे, म्हातारपणात दिला पाहिजे का नवतरणात दिला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पहिले सगळं प्रेझेंट केलंय. तसंच मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन, पोटॅश त्याचबरोबर नेहमी हे जे कॉम्बिनेशन ह्या ज्या सर्व न्यूट्रिएंटची जी गरज आहे, ही गरज तेलकटपासून तर 10 पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात आहे. तिथं खूप मोठ्या प्रमाणात बदल तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसतात. पण 10 नंतर जर बघितलं तर तुम्हाला एवढे चेंजेस तिथं जाणवत नाही. म्हणून जे काही तुम्हाला द्यायचंय ते 10 पर्यंत हे कॉम्बिनेशन जे आहे ते तुम्हाला 10 पर्यंत द्यायचं. म्हणजे जशी तुम्ही फेल काढतात, फेल काढल्यानंतर इमिडिएटली तुम्ही एक 16व्या-17व्या दिवशी जर का तुमची फेल झाली, त्या 18व्या दिवसापासून किंवा 17व्या दिवसापासून या कॉम्बिनेशनचा वापर दर 5 ते 6 दिवसाच्या इंटरव्हलमध्ये अप टू 10 बेरी साइज जर का तुम्ही करत राहिले, साधारण तुमचे 8 किंवा 10 जर का क्लायमेट व्हेरिएशनमुळे तुमचे कधी 8ही स्प्रे होतील. मॅक्सिमम जर का तुम्ही 10 स्प्रे घेण्याचा प्रयत्न जर का केला, कॉस्ट खूप कमी आहे. याची कॉस्ट जर का काढली तर खूप कमी आहे. पण हे एक नोव्हेल कॉम्बिनेशन आहे. हे जे न्यूट्रिएंट आहे, याचा फायदा तुम्हाला मोठ्या प्रमाणात तुमच्या वेलीवर दिसेल. आता कॅल्मिनो, झिंकाबोर, मॅग्नेशियम सल्फेट प्लस त्याच्यामध्ये आम्ही 1261 रिकमेंड करतोय. त्याचं प्रमाण खूप कमी प्रमाणात आहे 0.30 ग्रॅम प्रति लिटर. तर झिंकाबोर, कॅल्मिनो, मॅग्नेशियम सल्फेट याला आम्ही नाव दिलंय नोव्हेल कॉम्बिनेशन. हे खूप नोव्हेल आहे, प्रूव्हन आहे. तुम्ही त्याला जर का त्याचा वापर केला तर नक्की त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितलंय, की याचा वापर कधी करायचा आहे. याचा वापर फेलफूट जशी काढतात, तिथून तुम्ही सुरुवात करा आणि 10 पर्यंत तुम्हाला जे काही 8 ते 10 स्प्रे करायचे ते करा. 10 नंतर मी म्हणेल किंवा एक सायंटिफिक वेने जर का म्हटलं, तर 10 नंतर तुम्ही जे काही द्राक्ष गडाला किंवा जे काही फवारणीद्वारे देणार आहे, त्याचं युटिलायझेशन त्या द्राक्ष गडामध्ये प्रॉपर होणार नाही. 10 नंतर जर का दिला तुम्ही त्याचं डिपॉझिशन त्या बेरीवर होणार. तो बेरीमध्ये त्या पटीने घेणार नाही. नंतर तुम्ही जे काही मॉलिक्यूल मारतात, जसं सल्फर जातं किंवा काही एक्स-वाय-झेड केमिकल जातात. त्याच्याने त्याच्यावर एक डिपॉझिशन वाढतं आणि डिपॉझिशन वाढल्यामुळे तुम्हाला प्रॉपर जे काही अपीअरन्स मिळायला पाहिजे, प्रॉपर जे ब्लूम मिळायला पाहिजे, तर तो मिळत नाही. तो डिस्टर्ब होतो. बरोबर? म्हणून हे जे कॉम्बिनेशन वापरताना कृपा करून तुम्ही तेल काढल्यापासून तर 10 पर्यंत त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करा. आता ह्या कॉम्बिनेशनमुळे काय होतं? कोणत्या न्यूट्रिएंटचा कोणत्या स्टेजला काय फायदा होतो? हे तुम्हाला ह्या स्लाइडमध्ये जर का बघितलं, तुम्ही याचा मी म्हणतो फोटो काढून घ्या. तुम्हाला प्रत्येक न्यूट्रिएंटचा रोल माहीत आहे आणि ते जो काही फायदा जो दिलाय, मी त्या फायद्याला त्या न्यूट्रिएंटचा एक त्याचं कोरिलेशन आहे, रिलेशन आहे. जर का तुम्ही द्राक्ष घडाची लवचिकता जर का म्हटली, की कॅल्शियम प्लस नायट्रोजन या दोन्ही गोष्टीमुळे तुम्हाला मिळत असते. जर का तुम्ही प्रॉपर आता मी तुम्हाला बोललो कॅल्शियम कधी आठवतो लोकांना घड झाले म्हणून. ती वाटच येऊन देऊ नका तुम्ही. घड झाले म्हणून कॅल्शियम मारायचं. तो जर का तुम्ही स्प्लिट देत राहिले सुरुवातीपासून तर तुमचा घडही कडक होणार नाही. तिची लवचिकता खूप चांगली राहील. देठाची लवचिकता चांगली राहील. जेणेकरून आणि ती लवचिकता चांगली असल्यामुळे तुम्ही जे काही नंतर देणारे जे काही हार्मोन्स आहेत, ते व्यवस्थितरीत्या तो घड रिसीव्ह करेल. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही नंतर तुम्ही जे काही मॉलिक्यूल द्याल त्याचे रिझल्ट्स तुम्हाला चांगले मिळतील. दुसरा जो फायदा आहे, तो म्हणजे फ्लॉवरिंगमधील दोडागळ व कूज न होणे. हे जे कॉम्बिनेशन जर का तुम्ही सातत्याने सुरुवातीपासून जर का वापर केला, तुम्ही याचा नीट अभ्यास केला, तर कॅल्मिनोमधला कॅल्शियम, मॅग्नेशियम सल्फेटमधला मॅग्नेशियम आणि झिंकाबोरमध्ये 7.5% पोटॅश आहे. तो पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅश हा जर का सुरुवातीपासून तुम्ही हे जे काही स्प्रे करणार, तर याच्यामुळे काय होईल? कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅश तुम्हाला जसं बोललो मी मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आणि पोटॅश याचा महत्वाचा वाटा जो आहे, तो म्हणजे तुमची दोडागळ कमी करणे किंवा न होऊन देणे किंवा कूज आहे, तिला न होऊन देणे. याला प्रिव्हेंट करण्यासाठी हे न्यूट्रिएंट खूप महत्वाचा रोल प्ले करतात. म्हणून या कॉम्बिनेशनद्वारे जर का गेले, तर ही समस्या सुद्धा तुम्ही ओव्हरकम करू शकता. तुम्हाला एकसारखी सेटिंग व एकसारखी मनी मिळण्यासाठी झिंक ह्या कॉम्बिनेशन मधला झिंकाबोरमधला झिंक आणि झिंकाबोरमधला बोरॉन या गोष्टीला बूस्ट करत असतो. म्हणजे एकसारखी मनी मिळण्यासाठी आणि एकसारखी सेटिंग मिळण्यामध्ये तुम्हाला झिंक आणि बोरॉन मिळतं. हे जर का दोन्ही न्यूट्रिएंट जर का डिफिशियंट झाले, त्याचे जर का तुम्ही प्रॉपर स्प्रेच केले नाही, तुम्हाला फ्लॉवरिंग एकसारखी पास होणार नाही. मागं पुढं होईल. आपण म्हणतो छोटे मणी आणि मोठे मणी. त्याला आपण चिकन आणि हेन म्हणतो.
तर हा प्रकार तिथं घडतो. तर तो तुम्हाला हे जर का कॉम्बिनेशन वापरलं तर तो तुम्हाला दिसणार नाही. एक तो द्राक्ष मनाचा आकार वाढवणे जसं मी बोललो, लवचिकता चांगली असेल, तर हे जे न्यूट्रिएंट आहे कॅल्शियम, बोरॉन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, नायट्रोजन आणि पोटॅश या न्यूट्रिएंटचा रोल खूप मोठा आहे तुमचा मण्याचा आकार वाढवण्यात. कॅल्शियमचा रोल म्हणजे काय? तुमचं जे काही स्टोमॅटल असतं, त्याचे ओपनिंग आणि म्हणजे कॅल्शियम आणि पोटॅशचा रोल म्हणजे स्टोमॅटल ओपनिंग आणि क्लोजिंग. तसंच या दोघांचा रोल तुमचा पेशी विभाजन करण्यामध्ये पण महत्वाचा. बोरॉन तुमचं सेल मल्टिप्लिकेशन, सेल डिव्हिजन करण्याचं काम करतो. मॅग्नेशियम कार्बोहायड्रेट्स, जे काही कार्बोहायड्रेट्स तुमच्या वनस्पतीमध्ये निर्माण करण्याचं काम हा मॅग्नेशियम करतो. कार्बोहायड्रेट जर का प्रॉपर असतील, ऑटोमॅटिकली तुम्हाला कमी पीजीआर मध्ये पण चांगली साईज मिळेल. तसंच फॉस्फरस, आणि फॉस्फरसचा महत्वाचा रोल प्रत्येक अवयवाची निर्मिती करणे, प्रत्येक ऑर्गनची निर्मिती करणे. म्हणून मण्याचा आकार वाढत असतो म्हणजे तिथं काहीतरी ऑर्गनची निर्मिती होत असते. नायट्रोजन, नायट्रोजन हा एक बूस्ट करणारा न्यूट्रिएंट आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीला असं पीक म्हणजे गती फास्ट करण्यासाठी हा नायट्रोजन एक महत्वाचा न्यूट्रिएंट आहे. तर हे ज्या वरील कॉम्बिनेशन मधून हे न्यूट्रिएंट जर का प्रॉपर गेले ते तुमचा द्राक्ष मण्याचा आकार कमी पीजीआर मध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मिळेल. द्राक्षगडातील मण्याचा देठ व ब्रशला बळकटी मिळेल. आणि याच्यात प्रेझेंट मागच्या झिंकच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितलं, झिंक हा सगळ्यात महत्वाचा न्यूट्रिएंट. मण्याचा देठ व त्या देठाला जो ॲडजॉइंट ब्रश असतो, जसं तुम्ही मणी खाताना ओढतात, त्या देठाला जो ब्रश असतो त्या ब्रशच्या डेव्हलपमेंटसाठी झिंकचा खूप महत्वाचा वाटा आहे. म्हणून लोक मेनली झिंकचं सुद्धा केव्हा वाटवतं डिपिंग करायची म्हणून झिंक द्यायचं. पण मी म्हणेल तो जर का ह्या कॉम्बिनेशन मधून झिंकाबोर मधून जर का टप्प्याटप्प्याने जर का जात राहिला, स्प्लिटमध्ये 8-10 स्प्रे जर का गेले, तर काय होतं की सुरुवातीला ज्या प्रोसेस घडत असतात, जसं तुम्ही तेल काढल्यानंतर जो काही जीएच येतात, तिथं तो घड मोकळा होतो. तिथून प्रत्येक अवयव त्या द्राक्ष घडाला येत असतं. म्हणजे दोडा येणे, पहिला त्याच्या रॅचेस इलॉंगेशन होतात. रॅचेस इलॉंगेशन झाल्यानंतर दोडावस्था येते. दोडावस्थेनंतर त्याचं रूपांतर कॅलेप्टर पॅकिंगमध्ये येतं. तिथून फ्लॉवरिंग येते. फ्लॉवरिंगमधून फुलाचं रूपांतर फ्लॉवरमध्ये करण्याचं काम. तर प्रत्येक स्टेज येत असते आणि ह्या स्टेजमध्ये जर का तुमचा झिंक प्रॉपर जर का जात राहिला, तर तिथं ज्या ब्रशची लांबी तेव्हाच प्रॉपर झिंक जर का गेला त्या अवस्थेमध्ये, ती तिथं तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळेल. अजून एक महत्वाचा जो फायदा आहे, ते म्हणजे तुमचं वॉटर बेरिंग आणि बर्न स्टेम नेक्रोसिस. याचा खूप मला दांडगा अनुभव आहे माझ्या शेतातलाच. विषय असा, की माझ्याकडे इतरांकडे मी बघायचो, म्हणजे बंगलोर आल्यानंतर किंवा मी तिकडे शिकलो होतो या गोष्टी सरांबरोबर. माझ्याकडे प्रॉब्लेम यायचा नेहमी वॉटर बेरीज किंवा मण्यावर काळी रिंग येणे, नेक्रॉसिसमध्ये त्याचं रूपांतर होणं. ही समस्या मोठ्या प्रमाणात यायची. पण मी बंगलोरहून आल्यानंतर याचं प्रॉपर युटिलायझेशन करायला सुरुवात केली. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅश हे जे 3 न्यूट्रिएंट आहेत, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅश, हे खूप महत्वाचा रोल प्ले करतात, की ही विकृती तुमच्या द्राक्षा घडामध्ये येऊ नये. म्हणजे वॉटर बेरीज असेल किंवा बर्न स्टेम नेक्रोसिस असेल. ते ह्या नोव्हल कॉम्बिनेशन मधून हे तिन्ही न्यूट्रिएंट त्या झाडाला टप्प्याटप्प्याने जर का जसे तुमचे स्प्रे जातील एव्हरी 6 डे इंटरव्हल हे मिळत असतात. त्याच्यामुळं हे सगळे न्यूट्रिएंट त्या द्राक्ष घडामध्ये प्रॉपरली त्याच्या लेव्हल मेंटेन असतात. म्हणून ही येणारी जी लेटर स्टेजला हार्वेस्टिंगच्या टायमाला येणारी ही विकृती आहे. बर्न स्टेम नेक्रोसिस आणि वॉटर बेरीज. ही त्या पद्धतीने ती ओव्हरकम करण्याचं किंवा तिला प्रिव्हेंट करण्याचं काम हे कॅल्मिनो झिंकावर मॅग्नेशियम सल्फेट जे कॉम्बिनेशन आहे हे करेल. एक तो प्रिव्हेंट क्रॅकिंग. क्रॅकिंगचं तुम्हाला बोललो, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि बोरॉन हे 3 न्यूट्रिएंट जर त्याच्या लेव्हल जर का झाडामध्ये चांगल्या असेल आणि त्या लेव्हल जर का तुमच्या द्राक्ष घडामध्ये प्रॉपर ठेवायचे असतील, तर ती शेवटची स्टेज आहे म्हणजे ती 10 एम-एम. 10 एम-एम नंतर तुमचा द्राक्ष घडामध्ये ह्या न्यूट्रिएंटचं अॅक्युम्युलेशन खूप कमी होतं. तसंच हा जो क्रॅकिंग प्रिव्हेंट करायचा असेल, तर तुम्हाला हा कॅल्मिनो झिंकावर मॅग्नेशियम सल्फेट सुद्धा खूप चांगले अनुभव आहे लोकांचे. कसम्यामध्ये पण आहे, माझ्याकडे पण आहे. क्रॅकिंगची समस्या खूप कमी येते. म्हणून या कॉम्बिनेशनचा तुम्ही वापर नक्की केला, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. रोग व कीड कमी येतात. कसे येतात? आता हे जे काही न्यूट्रिएंट जर का बोललो मी तुम्हाला झिंकाबोरमधले म्हणजे झिंक, बोरॉन, पोटॅश, कॅल्मिनोमधला कॅल्शियम प्लस अमोनो ॲसिड्स, मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फर आणि बाराक्साईट मधला फॉस्फरस. हे जे 6-7 न्यूट्रिएंट जे आहे, त्या कॉम्बिनेशन मधून जसे तुमच्या वेलीला मिळत असतात, तर काय होतं? काय चेंजेस तुमच्या वेलीमध्ये होतात? रोग व कीड कमी का येतात?
कारण की तुमचं जे पान असतं द्राक्षाचं पान, त्याच्यामध्ये सुद्धा शुगर वाढत असते. ती शुगर मेंटेन करण्याचं काम सुद्धा हे न्यूट्रिएंट करतात. जसं आपली बॉडी घ्या. आपली शुगर, आपली फिजिओलॉजी आणि त्याची फिजिओलॉजी, प्लांट फिजिओलॉजी ही सेम आहे. जसं आपली शुगर बॉडीची कमी झाली किंवा वाढली, आपण कोणत्यातरी गोष्टीला बळी पडतो. तसं झाडाचं आहे. तर तसं ते वनस्पतीचं किंवा त्या द्राक्षाच्या झाडाचं आहे. ही जर का शुगर कमी पडली किंवा म्हणजे ती प्रॉपर जर का मेंटेन नाही राहील, तर ते झाड कोणत्यातरी रोगाला किंवा कोणत्यातरी किडीला, रस शोषणाऱ्या किडीला ते बळी पडतं. तर हे जे नोव्हेल कॉम्बिनेशन मधले जेवढेही न्यूट्रिएंट मी तुम्हाला बोललो, आज जे प्रेझेंट केले, त्या कॉम्बिनेशन मधून ते न्यूट्रिएंट सगळे जातात. ते गेल्यामुळे काय होतं, की तुम्ही जर का चेक केलं, एखादी गल्ली सोडा हे कॉम्बिनेशन वापरत असताना आणि बाकीच्यांना तुम्ही स्प्रे करा. जी सोडलेली गल्ली आहे, तिचं पानांचा क्रश करून त्याचा जो अर्क आहे, तो काढून तुमच्या ब्रिक्स मीटर, प्रत्येकाकडे ब्रिक्स मीटर असतं. त्या ब्रिक्स मीटरवर टाका. बरोबर? तर ती शुगर साधारण तुमच्या पानातली ही साधारण 11-12च्या दरम्यान पाहिजे. जिथं तुमचा कॅल्मिनो झिंकावर मॅग्नेशियम सल्फेटचे स्प्रे केले, तिथे तुम्हाला 11-12च्या दरम्यान मिळेल आणि ही जी 12 जी शुगर आहे, ती तुमच्या प्लांट हेल्थसाठी खूप महत्वाची आहे. आणि जिथं तुमचा स्प्रे गेलेला नाही, तिथं तुम्हाला ती लगेच डिफरन्स तो जाणवेल. हे आमचे सगळे प्रयोग झालेले आहेत. म्हणून हे रोग व कीड कमी येतात. हे कॉम्बिनेशन जर का तुम्ही वापरलं, ते का कमी येतात? तर पानातली शुगर मेंटेन करण्याचं काम हे कॉम्बिनेशन करतं. तसंच कॅल्शियम या अन्नद्रव्याला वनस्पतीमध्ये वहनशील ठेवणे. कारण कॅल्शियम सगळ्यात आळशी घटक. आपण म्हणतो, प्रत्येकजण म्हणतो खूप आळशी, खूप आळशी. पण तो एका जागेहून दुसऱ्या जागेहून येणे किंवा त्याचं ट्रान्सपोर्टेशनचं काम करणे किंवा त्याचं वहनाचं काम करणे. ते 2 सारथी म्हणजे ह्या कॉम्बिनेशन मधलं कॅल्विनो मधला अमोनो ॲसिड आणि झिंकापोर मधला बोरॉन. हे त्याचे सारथी आहे. त्याला वहन, मोबाईल ठेवण्यासाठी अमोनो ॲसिड आणि बोरॉन ह्या कॉम्बिनेशन मधला त्या कॅल्शियमला मदत करतो. तसंच शुगर ट्रान्सलोकेशनचा महत्वाचा वाटा म्हणजे बोरॉन. म्हणजे स्टार्चचं कन्व्हर्जन शेवटी म्हणजे मण्यामध्ये स्टार्चचं कन्व्हर्जन शुगरमध्ये करण्यासाठी बोरॉनचा वाटा खूप महत्वाचा आहे. मी प्रमाण तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. हे कॉम्बिनेशनचे फायदे तुम्ही याचा फोटो काढून घ्या. प्रत्येक न्यूट्रिएंटचा तुम्ही जर का Googleला सुद्धा सर्च केलं तर त्याचे रेफरन्सेस तुम्हाला मिळून जातील. तुम्हाला आणि अजून एक महत्वाचं मला याच्यात सांगायचं आहे, की तुम्ही जर का झिंकाबोर, कॅल्मिनो आणि मॅग्नेशियम सल्फेट प्लस 1261 त्याचं प्रमाण खूप कमी आहे, पण ते तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यात. ते जर का सुरुवातीपासून घेत असाल तर सेपरेट तुम्हाला झिंक, सेपरेट बोरॉन, सेपरेट कॅल्शियम, सेपरेट मॅग्नेशियम मारायची गरज नाही. दर 6वा दिवस आला तर तुम्ही हे कॉम्बिनेशन मारत राहिले तर तुमच्या वेलीला तर 5-6 दिवसानंतर तुम्हाला स्टेजमध्ये व्हेरिएशन बदलत असते. तर प्रत्येक त्या बदललेल्या स्टेजला तुमचा हा स्प्रे जर का गेला, तर ह्या न्यूट्रिएंटचा पुरवठा त्या झाडाला, त्या पानाला तो मिळणार आहे. म्हणून सेपरेट आज मी झिंकावर कॅल्मिनो मॅग्नेशियम सल्फेट मारलाय. तो खर्च तुम्ही वाढवला नाही पाहिजे. काही लोकं काय करतात, काहींना ते समजत नाही. झिंकापूर मधला झिंक वेगळा आणि चिलेटेड झिंक वेगळा. मला तेच सांगायचंय. झिंकापूर मधला बोरॉन वेगळा आणि बोरॉन मधला 20% जो बोरॉन तो वेगळा. तर तुम्हाला तो सेपरेट बोरॉन मारायची गरज नाही. म्हणून पैसे तुमचे व्यर्थ व्हावे. हे कॉम्बिनेशन जर का तुम्ही वापरलं तर सेपरेट झिंक, सेपरेट बोरॉन, इतर झिंक किंवा इतर कॅल्शियम किंवा इतर मॅग्नेशियम कोणता चिलेट असो किंवा ऑक्साईड फॉर्म मारायची गरज तुम्हाला पडणार नाही. तर हे जे कॉम्बिनेशन जर का तुम्ही दिलं तर याच्या लेवल प्रॉपर झाडामध्ये तुमच्या व्यवस्थित राहतील. प्रमाण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, परत एकदा सांगतो. झिंकाबोरचं 2.5 मिली प्रति लिटर, कॅल्मिनो 0.75 ग्रॅम प्रति लिटर, मॅग्नेशियम सल्फेट 2.5 ग्रॅम प्रति लिटर आणि त्याच्यासोबत 12 एमईपी मोनोअमोनियम फॉस्फेट हे घ्यायचंय साधारण 0.3 ग्रॅम प्रति लिटर. अशाप्रमाणे जर का तुम्ही हे प्रमाण घेऊन जर का सातत्याने त्याचा वापर करत राहिले, तर याचा नक्की तुम्हाला तर झिंकाबोर, कॅल्मिनो, मॅग्नेशियम सल्फेट बरोबर कोणती औषधं मिक्स करू नये. हा सुद्धा खूप महत्वाचा. काही लोकांना माहीत नाही. आम्ही हे प्रेझेंट करतोय पण माहीत नाही. तर मी सांगेल की कॉपर आणि सल्फर बेस्ड फंगिसाइड या कॉम्बिनेशन म्हणजे याच्याबरोबर मिक्स करायला टाळले गेले. त्याच्यानंतर तुमचं अॅल्युमिनियम फॉस्फेटाइल 2 प्रॉडक्टमध्ये येतं, गॅलेट आणि प्रोफाइलरमध्ये हा कंटेंट येतो. तर ह्या कंटेंटचं जे प्रॉडक्ट आहे हे त्याच्याबरोबर मिक्सिंग टाळलं. रिव्हर्स येतं मेंडीप्रोपोनाइड हे सुद्धा तुम्ही टाळलं पाहिजे. तसंच कुमान आणि लुना हे जे काही मॉलिक्युल आहे हे या कॉम्बिनेशन बरोबर टाळले पाहिजे. इतर ते जे काही तुमचे सिस्टमिक फंगिसाइड्स जे आहेत, ॲक्रोबॅट, मेलिडिओ, कर्जेट, त्याच्यानंतर रिडोमेल
त्याच्यानंतर तुमचे जे काही कॉन्टॅक्ट मॉलिक्यूल आहे, M45 आहे, कॅप्टन आहे, त्याच्यानंतर Z78 आहे, अँट्राकॉल आहे, पॉलिराम आहे. याच्याबरोबर तुम्ही याचं मिक्सिंग करून स्प्रे करू शकता. काही प्रॉब्लेम येत नाही. या माझ्या प्रॅक्टिसेस आहे आणि इतर शेतकरी पण याला मोठ्या प्रमाणात वापरायला लागले. ही जी कन्सेप्ट आहे, आम्ही साधारण 5 वर्षापासून लोकांना सांगतोय. काही लोकांनी एक-एक प्लॉटवर त्याचा वापरण्याचा प्रयत्न केला. आणि आता सर्व प्लॉटवर त्याचा वापर करायचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि वापरताय. हे जे काही फोटो माझं लेक्चर संपलेलं आहे, पण अजून एक महत्त्वाचा मला तुम्हाला विषय सांगायचा आहे. हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्की वापरा. झिंकावर मॅग्नेशियम सल्फेट, त्याच्यावर थोडं एम-ए-पी घाला, म्हणजे मोनोअमोनियम फॉस्फेट त्याला आपण 1261 म्हणतो. याचं सातत्याने फेल काढली, तिथून 10 पर्यंत स्प्रे घ्या. 10 नंतर मी म्हणतो कोणताच कॅल्शियम, कोणताच बोरॉन, कोणताच मॅग्नेशियम तुमच्या द्राक्ष तुम्हाला फायदा होणार नाही. कारण की जी यंगर स्टेजमध्ये घेण्याची जी कॅपॅसिटी नसते. तुम्हाला जे 2 फोटो दाखवलेले सुरुवातीला स्लाइडमध्ये, त्याच्यातून तुम्हाला सगळं समजलेलंच असेल. अजून एक महत्त्वाचा विषय, की एक छोटं आता माझं लेक्चर ऑलरेडी संपलेलं आहे, पण एक महत्त्वाचा विषय पण तुमच्यापुढे मी सांगतो. आता मी बंगलोरला असताना मी तिथं ते लोकं हॉर्टिकल्चर प्रॅक्टिसेसमध्ये म्हणजे बागामध्ये काम करण्याच्या ज्या काही स्टेजेस येतात किंवा ज्या प्रॅक्टिसेस आहेत, त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामं करतात. आपल्याकडचे लोकं खूप गेलेले आहेत. म्हणजे त्या एरियामध्ये बघायला जातात. तुम्ही एक नीट ऑब्झर्व्ह जर का केलं, तर मला जे जाणवतं, कारण मी पण माझ्याकडे एका प्लॉटला मी हे सुरुवात केलेलं आहे. घराची पोझिशन, कॅनोपी मॅनेजमेंट आणि घराची ठेवण हे करायला आपण शिकलं पाहिजे. आपल्याकडे काय जनरली आपण त्या गोष्टीकडे कधीच लक्ष देत नाही. तर इरिगेशन मॅनेजमेंट हा सगळ्यात महत्वाचा. त्याच्यानंतर येतं तुमचं कॅनोपी. तुम्ही कॅनोपीला वळण कसं देता? त्या कॅनोपीची ठेवण कशी करता? आणि त्याचबरोबर त्या घराची ठेवण ही केली गेली पाहिजे. मला एक तुम्हाला सांगायचं आहे, प्रत्येकाने जर का यावर्षी एक-एक प्लॉट तुमचा त्या पद्धतीने जर का केला, तर प्लॉटमध्ये व्हेरिएशन येण्याचे चान्सेस व्हेरिएशन काय येतं त्याला कारणीभूत आहे फक्त तुमचं कॅनोपी मॅनेजमेंट. तुमची घराची ठेवण ही तुम्ही करत नाही. तर ती तुम्ही करायला शिका. कारण की काय होतं, हार्वेस्टिंगमध्ये बदल जर एक्सपोर्टचं उदाहरण घेऊ आपण. तर जे काही झाडांना कलर येणं, काही झाडांना कलर नाही येत किंवा म्हणजे जे आपण म्हणतो की प्रॉपर एकसारखेपणा प्लॉटमध्ये जर का ठेवायचा असेल, तर तुम्ही कॅनोपी इरिगेशन मॅनेजमेंट बरोबरच कॅनोपी मॅनेजमेंट आणि घराची ठेवण करायला शिका. आता ही कधी केली गेली पाहिजे? जनरली काय होतं आपल्याकडे, सगळे पी स्प्रे, सगळे हार्मोन्स वापरली जातात आणि शेवटला पाणी उतरताना आपण ती घराची बांधणी करतो. पण मला वाटतं ती सगळ्यात चुकीची स्टेज. आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून. हे मी बंगलोरला शिकलो. तिथले शेतकरी तुम्ही जर का बघितलं, तर ते खूप चांगल्या पद्धतीने कॅनोपी मॅनेजमेंटवर काम करतात आणि घराच्या ठेवण. म्हणून तिथं जर का बघितलं तर 18 ते 20 टनाचं एव्हरेज त्यांचं पर एकर उत्पन्न आहे. आणि अजून एक, की तुम्ही जर का त्या प्लॉटमध्ये जर का गेले, तर तुम्हाला एकसारखे त्या घरांमध्ये एकसारखे बंचेस दिसतील. कुठंच एवढं व्हेरिएशन तुम्हाला जाणवणार नाही. मग मी ते ऑब्झर्व्ह करायचो. मी त्या लोकांना पहिले मी तिकडे बंगलोरला असताना अपोज करायचो त्या गोष्टी. पण मला त्यांच्याकडून एक शिकायला मिळालं, की नाही ही गोष्ट खूप गरजेची आहे. आता हे कॅनोपीचं मॅनेजमेंट म्हणजे कॅनोपीला वळण हे दिलंच पाहिजे आणि घराची ठेवणसाठी हे काम आपण कधी केलं पाहिजे, हे जसं मला वाटतं. तर त्या बंगलोर रिजनमध्ये ते काय करत असतात जनरली, जसंही फ्लॉवरिंगच्या अगोदर प्रत्येक घराची पोझिशन फिक्स करून घेतात. म्हणजे बांधणी करून घेतात आणि प्रत्येक बांधणी केल्यामुळे त्या प्रत्येक पानाला सूर्यप्रकाश युनिफॉर्म लागतो, युनिफॉर्म मिळतो. त्याचबरोबर जे काही एकसारखे बांधलेले घड म्हणजे बिफोर फ्लॉवरिंग ठीक आहे, आपल्याकडे ती गोष्ट होणार नाही. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल किंवा मला ते आवडतं, की तुम्ही ही गोष्ट केली गेली पाहिजे. याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे. मला वाटतं नाशिक आपल्या एरियामध्ये ह्या गोष्टी कोणी काम करत नाही. पण की तुम्ही ही जी गोष्ट म्हणजे घराची ठेवण जी करायची असेल, तर तुम्ही सेटिंग जसं रान सेट होतं, त्या टायमाला तुम्ही प्रत्येक घडाची ठेवण करून घ्या. म्हणजे प्रत्येक घडाला प्रॉपर व्यवस्थितरित्या त्याची बांधणी करून घ्या, मांडणी करा. ही मांडणी केली, तर जेव्हा तुम्ही जे काही पी नंतर देतात, अ, त्याला बेरी डेव्हलपमेंटसाठी, प्रॉपर इलॉंगेशनसाठी, त्याची प्रॉपर वाढ होण्यासाठी जे काही पी तुम्ही देतात, एवढे महागडे पी देतात. त्या पी त्या प्रत्येक घडाला प्रॉपर एकसारखी मिळते.
आणि ते एक सारखे जर का मिळाले, तर तुम्हाला व्हेरिएशन जाणवणार नाही प्लॉट. एक सारखेपणा जाणवेल. ही गोष्ट तुम्ही करायचा प्रयत्न करा. ही मला खूप फील्डमध्ये गेलो तर मी लोकांनाही सांगत असतो, की तुम्ही कळकळीने ही गोष्ट करा. याचा नक्की तुम्हाला 100% फायदा होईल. आणि काय होतं, जेव्हा तुम्ही बांधणी करत नाही, ते एकदम पाणी उतरताना बांधतात ना, 1 फूट काडीचं फूट वरती असते, 1 खाली असते, 1 मिडलला असते. तर तिन्ही घरांमध्ये तुम्हाला व्हेरिएशन दिसतं. तर ते व्हेरिएशन आपण म्हणतो, की मग काहीतरी चुकलं, काहीतरी गणित. इथं सगळं मी म्हणेल, हे हे जे मार्क दिले पाहिजे हे कॅनोपी मॅनेजमेंट. म्हणजे इथं लक्ष दिलं पाहिजे तुम्ही कॅनोपी मॅनेजमेंट आणि घराच्या ठेवणला. ही गोष्ट तुम्ही करा. हे नक्की तुम्हाला फायदा होईल. माझ्या लेक्चर व्यतिरिक्त हा एक छोटा टॉपिक होता. आम्हाला आवडतो सांगायला लोकांना. तर हा तुम्ही जर का प्रॉपर मांडला, प्रॉपर जर का त्याचं व्यवस्थित केलं, तर नक्की तुम्हाला या गोष्टीचा चांगला फायदा होईल. तर आणि हे जे काही आज मी तुम्हाला नोव्हेल कॉम्बिनेशन जे सांगितलं, हे न्यूट्रिएंट आहे. त्या न्यूट्रिएंटचा कधी वापर केला पाहिजे हे तुम्हाला सविस्तररीत्या सगळं मांडलेलं आहे. तर याचा नक्की तुम्ही वापर करा. याचा तुम्हाला खूप चांगला फायदा मिळेल. काही मला वाटतं तर प्रश्न आलेले आहे. तर मी त्या प्रश्नांची थोडक्यात जे काही खूप प्रश्न आहे, जे एवढे आठवतील मी तेवढं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. शुभम माळी म्हणून आहे. पोटॅशियम कोणत्या फॉर्ममध्ये वापरावा, पावडर की लिक्विड? आता हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याकडे आता आम्ही जे झिंकाबोर म्हणतोय, मेनली आता आपण सॉइलचा जर का विचार केला फर्टिगेशनचा, मी म्हणेल तुम्हाला आपला बेस्ट ग्रेड आपल्याकडे मार्केटमध्ये आहे. एक तुमचं सॉइल ग्रेड जे आहे एस-ओ-पी, ते तुम्ही वापरू शकतात सॉइलसाठी. आणि ड्रिप फर्टिगेशनसाठी जे आपलं सल्फेट ऑफ पोटॅश येतं म्हणजे 0,050 त्याचाच तुम्ही वापर करायचा प्रयत्न करा. आणि फवारणीद्वारे जर का तुम्हाला द्यायचा असेल, तर हा तुम्ही जो काही झिंका बोरमधून तुमचा जो स्प्लिट जातोय 7.5% 7.5% पोटॅश हा सफिशियंट आहे त्या वेलीला. तुम्हाला इतर देण्याची गरज नाहीये. म्हणून ड्रिप फर्टिगेशनसाठी हा जो तुम्ही प्रश्न विचारलाय शुभम माने, तुम्ही मी म्हणेल पावडर जे काही आपला ग्रेड आहे टेक्निकल ग्रेड 0050 वॉटर सोल्युबल आणि एस-ओ-पी सॉइल ग्रेड या ग्रेडचा तुम्ही वापर करा. त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. अरविंद बंधुरेंचा एक प्रश्न आहे. सर माझ्या सॉइलमध्ये कॅल्शियम बोरॉनची लेवल आहे, तर काय करावे? मी ऑलरेडी प्रेझेंटेशनमध्ये जी पहिली स्लाईड दाखवली. ही जी काही स्लाईड मी जी दाखवलेली आहे, त्या स्लाईडमध्ये तुम्ही याचा फोटो काढून घ्या, की सॉइलमध्ये जर का कॅल्शियम आता माझ्या सॉइलमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं लेव्हल जास्त आहे. तर त्याचं जर पीटीएल केलं किंवा घडाचं देठाचं परीक्षण जर का केलं, तर त्याचं लेव्हल कमी असतं. तुम्हाला जाणवेलच. म्हणून त्याच्या हाय सॉइलमध्ये तो हाय आहे, पण विथिन द प्लांट जेव्हा तो एंट्री होतो, तर त्याची कमतरता तुमच्या द्राक्ष घडावर जाणवते. म्हणून तुम्ही हे जे कॉम्बिनेशन आहे याचा वापर करा, जेणेकरून ती गरज त्या घडाची किंवा त्या पानांची पूर्ण होईल. शशिकांत तिडके म्हणताय की झिंकाबोर, कॅल्मिनो, मॅग्नेशियम यात कीटकनाशक चालते का? हो, चालते. आता मी बुरशीनाशकांचं सांगितलं, पण सॉरी मी तुम्हाला कीटकनाशक याच्यात कोणची वापरावी? तर याच्यामध्ये तुमचं थायमेथॉक्झाम आहे म्हणजे ॲक्ट्रा तुम्ही वापरू शकतात. मेटाडोर आहे, कराटे आहे, प्रोक्लेम आहे, अलिका आहे, डेंटासो आहे. हे जे काही मॉलिक्यूल आहे, इमिडा आहे, या मॉलिक्यूलचा तुम्ही वापर करू शकता. याच्यात कोणची टाळावीत? एक आहे तुमचं जे ऑर्गनोफॉस्फेट गटामधली, ते म्हणजे तुमचं क्युराकॉन, अ, अ, आपण त्याला क्लोरोपायरीफॉस किंवा ट्रायझोफॉल मेनली द्राक्षामध्ये एक तर क्युराकॉनचा वापर करतो बुड धुवायला, पण स्प्रेइंगमध्ये एवढं जात नाही. पण हे जे जनरली जे आपल्याकडे स्प्रे होतात, रस शोषणाऱ्या किडींसाठी, ॲक्ट्रा, मेटाडोर, कराटे किंवा प्रोक्लेम, डेंटासू याच्यासोबत तुम्ही त्याचा वापर करू शकता. महेंद्र डोके म्हणतात, की कॅल्शियम कोणते स्प्रेसाठी वापरावे? कॅल्शियम कोणते स्प्रेसाठी वापरावे? आता मी मी म्हणेल, की तुम्ही आता 2 फॉर्म येतात कॅल्शियमचे, 3 येतात. एक येतो तुमचा अमिनो ॲसिड बेस चिलेट कॅल्शियम, एक येतो तुमचा EDTA चिलेट कॅल्शियम
आणि तिसरा जो येतो तो म्हणजे तुमचा कॅल्शियम नायट्रेट फॉर्म. पण स्प्रेइंगला जर का वापरायचं असेल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल, की तुम्ही अमोनो ॲसिड चिलेट कॅल्शियम वापरा. तर अमोनो ॲसिड चिलेट कॅल्शियम जो कॅल्मिनो जो आहे, याचा वापर जर का तुम्ही केला, तर कॅल्शियमला मोबाईल ठेवण्यामध्ये अमोनो ॲसिडचा खूप महत्त्वाचा रोल आहे. कसा? की अमोनो ॲसिड बेस्डच कॅल्शियम का वापरावा? तुमचा द्राक्ष मण्याचं आवरण म्हणावा किंवा पान पान म्हणावं, त्याच्यावर असणारे जे स्टोमॅटो असतात. जर का त्या टोमॅटोवर जर का ताण जर का असेल, स्ट्रेस जर का असेल, तर त्याचं ओपनिंग आणि क्लोजिंग करण्यामध्ये अमोनो ॲसिड सुद्धा म्हणजे अमोनो ॲसिडचा रोल काय? ते स्ट्रेस ताणाला ओव्हरकम करतात आणि ताण ओव्हरकम झाल्यामुळे जो काही कॅल्शियम आहे इझिली मोबाईल तुमच्या प्लांट सिस्टममध्ये होतो. बाळा बाळा बाळासाहेब शिंदे त्यांचं म्हणणं आहे, त्यांचा प्रश्न जो आहे, कॅल्शियम, झिंक, बोरॉन, मॅग्नेशियम, फेरस याची कमतरता पानावर कशी ओळखायची? याविषयी थोडी माहिती द्या. हा विषय खूप मोठा आहे. सेकंड जे काही वेबिनार होईल, बरोबर. आता कॅल्शियमचं, झिंकचं मी तुम्हाला म्हटलो, कॅल्शियमचं मी ऑलरेडी तुम्हाला प्रेझेंट केलंय. कॅल्शियम शक्यतो तुम्हाला त्याची कमतरता पानावर कधीच दिसत नाही. कॅल्शियम आणि बोरॉन नीट जर का ऑब्झर्व्ह केली. त्याची कमतरता तुम्हाला कधीही कोणचंही फळ घ्या, टोमॅटो म्हणा, कोणचंही. आपण आता द्राक्षाचा विषय चालू म्हणून द्राक्षाचा घड. तुमची त्याची कमतरता ही तुम्हाला द्राक्ष घडावरच दिसेल. म्हणजे काय प्रॉब्लेम येतात? पल्प प्रॉपर नसणे, त्याच्यानंतर घडाला लवचिकता नसणे, त्याच्यानंतर बंच स्टेम नेक्रॉसिस असणे किंवा कीपिंग क्वालिटी किंवा पल्प प्रॉपर डेव्हलप न होणे. बोरानमुळे तुम्हाला माहीतच आहे, की प्रॉपर पोलिनेशन किंवा फ्लॉवरिंग व्यवस्थितरित्या पार पार न पडणे. या सगळ्या कमतरतेची लक्षणं ऑलरेडी मी तुम्हाला सांगितली. मॅग्नेशियमचे पण सांगितले. फेरस. फेरस जनरली ज्याही कॅल्शियम कार्बोनेट ज्या सॉइल आहे, तिथं फेरसची कमतरता जाणवते. हे जे विषय आहे हा खूप मोठा आहे. हा नंतर सांगण्याचा प्रयत्न करेन. अजून काही प्रश्न आहे? भाऊसाहेब नाठे म्हणताय की सर स्प्रे रिपीट रिपीट माहिती द्या प्लीज. सर स्प्रे रिपीट माहिती द्या. ओके. हा भाऊसाहेब नाठे ही जी मी आता स्लाइड दाखवतोय तुम्हाला, याचा फोटो तुम्ही काढून घ्या. बरोबर? झिंकावर कॅल्मिनो मॅग्नेशियम सल्फेट प्लस बाराक्सिस्टर या कॉम्बिनेशनचा तुम्ही ह्या स्लाइडचा फोटो काढा. बरोबर? तुम्ही ऑनलाईन जर का गेले Facebook लाईव्हला पण ही ऑलरेडी व्हिडिओ सेव्ह राहील. याच्यानंतर तुम्ही याला बघून तुम्ही ते माहिती घेऊ शकता. डॉक्टर पंकज भालेराव आमचे मित्रच आहे. तुमचे नोव्हेल कॉम्बिनेशन डिपिंगमध्ये वापरले तर चालते का? आता नोव्हेल कॉम्बिनेशन याच्यामध्ये झिंकाबोर, कॅल्मिनो, मॅग्नेशियम सल्फेट इट इज अ कॉम्प्लेक्स. आणि मी सजेस्ट करेल की याच्यातला फक्त तुम्ही कॅल्शियम, कॅल्मिनो याचा वापर तुम्ही त्याच्यात करू शकता. डिपिंगमध्ये काय होतं, की जनरली जास्त मॉलिक्युलची मिक्सिंग करू नका. आता डिपिंगमध्ये घ्यायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही एक तर जीए. जीए हा आपल्या सीडलेससाठी खूप महत्त्वाचा आपण म्हणतो महत्त्वाची वस्तू, महत्त्वाचा केमिकल. त्या सोबतीला तुम्हाला एक पी-जी-आर घ्यायचा असेल, तर एक तर तुम्ही सी-पी-पी-यू काय असेल ब्रासन स्टेरॉइड काय स्टिम्युलंट या 2च गोष्टी तुम्ही डिपिंगमध्ये घेतल्या गेलेल्या पाहिजे. अति मिक्सिंग टाळलं गेलं पाहिजे. म्हणून हे जे नोव्हेल कॉम्बिनेशन आहे डॉक्टर पंकज, ते तुम्ही फवारणीद्वारे देण्याचा प्रयत्न करा. याला स्प्लिटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. डिपिंगमध्ये अति मिक्सिंग करू नका. कारण की अति खिचडी केल्याने जे मेन मॉलिक्युल आहे तुमचे काय जी-ए आणि त्याच्या सोबतीला असणारा एन-ए-पी-जी-आर, सी-पी-पी-यू असेल किंवा ब्रासन स्टेरॉइड असेल, काय असेल, ते त्याचे इफेक्ट तुम्हाला मिळायला पाहिजे. ते चांगल्या प्रकारे मिळणार नाही. आणि मी स्वतः पण करत नाही. हे फवारणीद्वारेच स्प्रे करा. याच्यातला तुम्ही कॅल्मिनो हा जो अमायनो ॲसिड बेस्ड जो कॅल्शियम आहे, तुम्ही त्याच्याबरोबर तिसरा जी-ए, एखादं पी-जी-आर आणि कॅल्मिनो कॅल्शियम याचा वापर तुम्ही करू शकता. वायकर वायकर तात्या म्हणतात, छाटणी केल्यानंतर घड वाढीसाठी माहिती सांगा. आता हे सर्व खूप मोठा विषय आहे. 10 मिनिटच्या पुढे वापरावे की नाही? आता मी ऑलरेडी ह्या लेक्चरमध्ये कोणाचा प्रश्न येतो? विश्वास बोरसे. मी या प्रेझेंटेशनमध्ये एक मुद्दा कायम सांगत आलो, की 10 नंतर कारण की हे जे न्यूट्रिएंट आहे,
हे जर का तुमच्या घरामध्ये प्रॉपर जर का त्याच्या लेव्हल चांगल्या ठेवायच्या असतील, तर हे स्प्रेइंगद्वारे 10 पर्यंतच देण्याचा प्रयत्न करा. 10 नंतर काय होतं, की जे द्राक्ष घडानीमध्ये घ्यायला पाहिजे, तर ती जी प्रोसेस असते, ती मेटाबॉलिक जी प्रोसेस असते, त्याला ते चांगल्या रीतीने ते होत नाही आणि म्हणून तुम्ही जे काही 10 नंतर जे काही गोष्टी घडाला देत असतात. उदाहरण तुम्हाला मी याचं पण दिलं होतं. तुम्ही लेक्चर मावते उशिरा आले असाल. 1-2 झाडांचं जर का डिपिंगचं उदाहरण घेऊ आपण. एक 5 ला तुम्ही 2 झाडं आहेत द्राक्षाची. एक 5 ला बुडवा, दुसरं 5 ला बुडवू नका, ते 10-12 ला बुडवा. तिची डिपिंग करा. म्हणजे आपल्याला त्याच्यात एक रिझल्ट्स लगेच दिसतात. 5 ला जो घेण्याचा रेशो असतो, तो 10-12 ला नसतो द्राक्षागड्याचा. म्हणून आपण म्हणतो कधी-कधी की डिपिंग लेट झाली तर रिझल्ट मिळत नाही. म्हणून हे जे कॉम्बिनेशन तुम्हाला जे काही हे जे काही न्यूट्रिएंट त्या घडाला द्यायचे असते, हे सगळे तुम्ही 10 च्या आत देण्याचा प्रयत्न करा. उरलेले जे काही प्रश्न असतील तर उरलेले जे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. मी त्याचं जे काही उत्तर असतील ते तुम्हाला मी पोस्टद्वारे तुम्हाला त्याचं रिप्लाय करेल. धन्यवाद. माझं हे फर्स्ट फेसबुक लाईव्ह होतं. माझ्या पद्धतीने मी तर हा विषय माझा खूप आवडीचा विषय आहे. हा सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. ते तुम्ही शांततेने ऐकून घेतलं. त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद.